हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द फर्स्ट लेक्चर ऑफ केमिस्ट्री आणि टॉपिक जो चालू करणार आहे आपण सोल्युशन्स आहे तो. बिफोर वी स्टार्ट विथ द टॉपिक काही गोष्टी क्लिअर करतो मी की मी काही रेग्युलर केमिस्ट्री टीचर नाही आहे. सो 2 वीक नंतर प्रॉब्ली किंवा 3 वीक नंतर अदिती मॅम परत रेग्युलर लेक्चर्स अपलोड करणं चालू करणार आहेत. द ओनली रिझन इज आपण 2 वीकचा ब्रेक का देत आहोत मॅमना, कारण की मॅम या पर्टिक्युलर फील्डमध्ये यूट्यूबवरती टीचिंगसाठी थोडे नवीन आहेत. सो त्यांना लेक्चर रेकॉर्डिंग आणि बाकी DPP प्रोव्हाइड करणं याच्यामध्ये थोडासा टाईम लागत आहे, कारण की ऑब्व्हियसली नवीन असल्यामुळे व्हिडिओ एडिटिंगपासून सगळ्या गोष्टी त्यांना फर्स्ट टाईम त्या करत आहेत. सो व्हॉट वी हॅव डिसाइडेड की 2 वीक किंवा 3 वीक प्रॉब्ली जर काय आपण त्यांना थोडासा ब्रेक दिला ह्यामधनं, तर ते पुढचे लेक्चर्स ऑलरेडी रेकॉर्ड करून तुम्हाला नंतर 3 वीक नंतर जेव्हा ते परत कमबॅक करतील तेव्हा तुम्हाला रेडीमेड सगळे लेक्चर्स ऑलरेडी रेडी असतील. सो त्यावेळेस काही लॅग होणार नाही. त्यावेळेस तुम्हाला डेली DPP मिळतील, PYQs मिळतील. सो म्हणून ह्या 3 वीकमध्ये मी केमिस्ट्री घेणार आहे. आता मी केमिस्ट्रीचा टीचर नाही आहे, बट आय विल बी प्रिपेअरिंग अँड आय विल बी टीचिंग यू. होपफुली तुम्हाला आवडेल असं मला वाटतंय, पण बघूयात. तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा की जर काही तुम्हाला आजचं लेक्चर समजतं आहे का नाही. बट आय होप तुम्हाला समजेल, कारण की मी पण आता हे 8-9 वर्षांनंतर हा लेसन शिकवणार आहे किंवा केमिस्ट्रीचं कोणताही लेसन शिकवणार आहे. सो आणि मला सिन्स मला प्रिपेअर करून शिकवावं लागणार आहे, सो मला फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांचा लोड बेअर करणं डिफिकल्ट जाईल. सो फिजिक्स तुम्हाला अलगेश सर शिकवतील पुढचे 2 वीक्स. आणि बिलीव्ह मी, तुम्हाला बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही. ते खूप चांगलं शिकवतात. इनफॅक्ट ते माझ्यापेक्षाही तुम्हाला त्यांचं आवडणार आहे. सो नक्की 2 वीक नंतर आपण परत रिशफल करणार आहे. ओरिजिनल जे काही सिक्वेन्स होता त्याच्यावरती आपण परत स्विच होणार आहे. फक्त हे 2 वीक किंवा मॅक्सिमम 3 वीकचाच प्रश्न आहे आणि त्या 3 वीकमध्ये आपल्याला सगळा कॉन्टेंट कवर करायचा आहे. सो त्यामुळे आपण हा थोडासा छोटासा चेंज केला आहे. ठीक आहे. सो अगेन रिपीट करतोय, पूर्ण केमिस्ट्रीचं सिलेबस मी शिकवणार नाही आहे. इनफॅक्ट मला येतही नाही. मला जे लेसन्स थोडेफार जमतात किंवा माझ्या प्रिपरेशन वेळेस जे अजूनही आठवत आहेत त्या लेसन्सवरचेच मी बेसिकली टीचिंग करणार आहे. जसं की मी सोल्युशन्स घेईन, प्रॉबब्ली सॉलिड स्टेट्स आणि थर्मोडायनॅमिक्स या टॉपिक्सवरच मी राहीन. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स. पहिलं तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटतं आहे हे नक्की कळवा. लेक्चर बघून कळवा, डायरेक्टली नका कमेंट सेक्शनवर जंप करू. आधी नीट बघा लेक्चर, तुम्हाला समजते का. पहिलंच लेक्चर असल्यामुळे मी थोडंसं छोटं घेणार आहे. जे फिजिक्समध्ये मी 1.5 तासाचे लेक्चर्स घेतो तसं केमिस्ट्रीमध्ये नाही करणार आहे. फर्स्ट लेक्चर आहे. सो आय विल बी टेकिंग ओनली 1 आवरचं लेक्चर, कारण की ते माझ्यासाठी पण हेवी आहे, तुमच्यासाठी पण हेवी होऊ शकतं. एनिवेज, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इम्पल्स बॅचचे रजिस्ट्रेशन आम्ही मध्ये जे क्लोज केले होते, तर आता वी आर अगेन रिओपनिंग द रजिस्ट्रेशन्स. तुम्हाला ॲपवरनं आता रजिस्ट्रेशन करायचं आहे. दुसरा तिसरा कोणताही वे नाही आहे. सो ॲप डाउनलोड करायचं आहे तुम्हाला. ॲपचं नाव आहे मॅट्रिक्स. लिंक तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. प्रॉबब्ली थोडी लेट अपलोड करू, म्हणजे सकाळी 6 वाजता तुम्हाला लिंक नाही मिळणार आहे. 12 नंतर तुम्हाला दुपारी मिळून जाईल हे लिंक. ठीक आहे. सो मॅट्रिक्स म्हणून ॲप आहे, प्लेस्टोरवरून डाउनलोड करा. तिथनंच तुम्हाला हे पेमेंट करता येईल आणि रजिस्ट्रेशन करता येईल. एकदा रजिस्ट्रेशन तुम्ही केलं की तुम्हाला ॲपचा ॲक्सेस मिळेल. आता सध्या ॲपमध्ये आपण कुठले व्हिडिओ टाकले नाही आहेत, बट फ्रॉम दिस वीक, ह्या वीकपासनं आपण यूट्यूब ॲज वेल ॲज ॲप दोन्हीकडे सायमल्टेनियसली व्हिडिओज टाकणं चालू करणार आहे. सो जे लोक ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत ते लोक ॲपमधनं पण हे लेक्चर्स ॲक्सेस करू शकतात. तुम्ही जरा 1 वीक ट्रायल बघा की ॲपवरती कसं दिसतंय. यूट्यूबवर तर माहितीच आहे तुम्हाला. बट नेक्स्ट वीक ऑनवर्ड्स यूट्यूबवरचं अपलोडिंग 100% बंद होऊन जाईल नेक्स्ट वीकपासून. सो नेक्स्ट वीकपासून आपण पूर्णपणे ॲपवरती शिफ्ट होणार आहे. सो हा बेसिकली हा वीक जो आहे तो आपण पॅरलली दोन्हीकडे अपलोड करणार आहे. सो दोन्हीकडे तुम्हाला तो अवेलेबल राहील. सो पेड स्टुडंटला पण राहील आणि जे अजून डेमो घेत आहेत त्यांना पण राहील. नेक्स्ट वीकपासून डेमो पूर्णपणे बंद होऊन जाईल. डेमो ज्यांना बघायचं आहे तर त्यांनी मागचे 4 वीक्सचे जे आम्ही अपलोड केले आहेत सेशन्स ते तुम्ही नक्की बघू शकता. सो ॲपवरती आपण शिफ्ट होतोय 100% नेक्स्ट वीक. ह्या वीकपासून पॅरलली दोन्हीकडे टाकणार आहे. ओके. सो दिस वॉज बेसिक इन्फॉर्मेशन जी तुम्हाला द्यायची होती. नाव आय थिंक वी शुड स्टार्ट विथ द टॉपिक दॅट इज सोल्युशन्स. आमच्या काळी म्हणजे आम्ही जेव्हा शिकलो 2010ची बॅच, आम्हाला त्या लेसनचं नाव होतं सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. प्रॉबब्ली माझ्यामध्ये लास्ट इयर पण नाव तेच होतं. यावर्षी फक्त सोल्युशन्स असं नाव दिलं आहे. बट इवन दो नाव सोल्युशन्स दिलं आहे, बट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हाच मेजर पार्ट ऑफ द लेसन आहे. काय असतात कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि काय आहे हा कॉन्सेप्ट तो आपण पुढे जाऊन बघणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त सोल्युशन्स काय असतात,
सोल्युशन्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात आणि सोल्युशन्सचे वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन्सनी आपण कसे मेजर करतो की कोण किती जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्याचे काय वेगवेगळ्या टर्म्स आहेत, या टर्मिनॉलॉजीबद्दल आपण शिकलो 11वीमध्ये. बट ते एकदा आपण ब्रशअप करून घेऊ आणि थोडंसं मी माझ्या वेनी तुम्हाला सांगतो की कसं तुम्ही पटकन मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी किंवा फॉर्मॅलिटी किंवा मोल फ्रॅक्शन तुम्ही काढू शकता. आपल्याला मला वाटतं की सिलेबसमध्ये मोलॅरिटी आहे, मोलॅलिटी आहे, मोल फ्रॅक्शन आहे, या 3 गोष्टींवरती आपण जास्त भर देऊ. कारण की जे सिलेबसमध्ये आहे, आपण जसं CETला स्टिक राहणार आहे, वी विल स्टिक टू द सिलेबस, बाहेरचं नाही करणार. सो ज्या काही टर्म्स येतील ते आपण पुढे टॅकल करूया. सो लेट्स स्टार्ट विथ सोल्युशन्स लेसन नाव. ओके, सो सोल्युशन्स या लेसनमध्ये सगळ्यात पहिला जो शब्द आहे तो आहे मिक्सचर. आपण मे बी 7th, 8th, 9th पासून शिकत आलो आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ मिक्सचर अँड अ कंपाऊंड. कंपाऊंड जे असतात ते एलिमेंट्स जेव्हा केमिकली रिॲक्ट करतात आणि बनलेल्याला कंपाऊंड म्हणतो. वेरॅज मिक्सचरमध्ये दोन गोष्टी मिक्स झाल्यावरती ते केमिकली रिॲक्ट करत नाही. जसं की वॉटरमध्ये समजा मी इथेनॉल किंवा वॉटरमध्ये समजा मी शुगर मिक्स करून डिझॉल्व्ह केली, देन दॅट इज कॉल्ड ॲज अ मिक्सचर. तिथं केमिकल कोणतंही रिॲक्शन होत नाही आहे, इट इज कॉल्ड ॲज अ मिक्सचर. सो सगळ्यांना माहिती आहे मिक्सचर म्हणजे काय. बट मिक्सचर 2 प्रकारचे असतात, एकाला म्हणतो होमोजिनियस, एकाला म्हणतो हेटेरोजिनियस. होमोजिनियस आणि हेटेरोजिनियसमध्ये डिफरन्स काय असतो, तर होमोजिनियस मिक्सचरमध्ये पूर्ण मिक्सचर हे एकाच फेजमध्ये दिसतं, एकच फेज दिसतो. म्हणजे काय एकच फेज दिसतो म्हणजे काय की जर हे मिक्सचर होमोजिनियस असेल तर मी इथनं थोडासा पार्ट उचलला आणि इथनं थोडासा पार्ट उचलला आणि दोघांना कम्पेअर केलं तर याच्यामध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत तेवढेच यात पार्टिकल्स असणार. म्हणजे असं नाही की आपण जसं की सपोज तुम्ही सँड किंवा हे टाकलं पाण्यामध्ये, सँड फॉर एक्झाम्पल आपण टाकलं आणि हळूहळू ती सेटल होती खाली. आणि सँड जेव्हा सेटल होत असताना आपण जर काही इथलं थोडंसं पाणी घेतलं, गढूळ पाणी म्हणतोय मी, आणि इथलं पाणी घेतलं तर तुम्ही बघाल की इथल्या खालच्या पाण्यामध्ये जास्त पार्टिकल्स असतात, ह्यात कमी असतात. सो हे मिक्सचर होमोजिनियस नाही आहे, हेटेरोजिनियस आहे. बेसिकली होमोजिनियस मिक्सचर असं मिक्सचर असतं ज्यामध्ये कोणत्याही पार्टमधनं तुम्ही त्या मिक्सचरच्या छोटासा सॅम्पल उचलला आणि दुसऱ्या कोणत्या पार्टमधनं उचलला, सगळ्या पार्टमधनं तेवढ्या सॅम्पलमध्ये एक्झॅक्टली सेम नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे, एकच फेजमध्ये आहे. दिस टाईप ऑफ मिक्सचर्स आर कॉल्ड एज होमोजिनियस मिक्सचर्स. गढूळ पाणी, कोणाचं पाणी, गढुळाचं पाणी, इज अ हेटेरोजिनियस मिक्सचर. Homogeneous mixture is the mixture in which the phase remains same throughout the solution. That is called as a homogeneous mixture. आता homogeneous mixture मध्ये आपल्याला 3 सब टाइप्स आहेत. होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस मध्ये 3 सब टाइप्स आहेत. तुम्ही हे 11th मध्ये शिकला असाल. एक असतो ट्रू सोल्युशन, एकाला म्हणतात कोलॉइड्स आणि तिसऱ्याला म्हणतात सस्पेन्शन्स. ठीक आहे. तर हे जे असतात ट्रू सोल्युशन्स, कोलॉइड्स और सस्पेन्शन्स, हे डिपेंड करतात की साईज आपण जे मिक्स केलं आहे ना, पाण्यामध्ये समजा मी मिक्स केलं आहे शुगर तर ते डिझॉल्व्ह केलं, किंवा मी मिक्स केलं आहे NaCl, ते डिझॉल्व्ह केल्यावरती जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलच्या साईजवरती डिफाईन होतं की कोणत्या प्रकारचा आहे. आपण ह्या लेसनमध्ये जेव्हा सोल्युशन्स वर्ड बोलतो तर आपला पूर्णपणे फोकस फक्त ट्रू सोल्युशनवर राहणार आहे. मग काय असतं ट्रू सोल्युशन, काय असतं कोलॉइड्स, आठवते का 11वीत होतं आपल्याला. ज्या सोल्युशनमध्ये पार्टिकल्सचे आतमध्ये डिझॉल्व्ह झालेले आहेत त्यांची साईज 1 नॅनोमीटर जेवढी असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर अशा प्रकारच्या सोल्युशन या प्रकारच्या मिक्सचरला आपण ट्रू सोल्युशन म्हणतो. ट्रू सोल्युशन हे एवढे छोटे आहेत, 1 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर इज व्हेरी व्हेरी स्मॉल. व्हॅल्यू वाईज आपण फिजिक्समध्ये बोललो तर 10⁻⁹ मीटर, नॅनो इज द प्रिफिक्स. बट कोलॉइड्स काय असतात ना, कोलॉइड्स आर दोज मिक्सचर्स ज्यामध्ये पार्टिकल्स हे 1 नॅनोमीटरपेक्षा मोठे असतात. बट कितीपर्यंत, तर 1 to 100 नॅनोमीटर मधल्या साईजचे जर काही असतील तर त्याला आपण कोलॉइड्स म्हणतो, आणि त्यापेक्षाही मोठे असतील तर त्याला सस्पेन्शन म्हणतो. सस्पेन्शन, कोलॉइड्स हे जे आहेत ना हे जनरली हेटेरोजिनियसमध्ये कन्सिडर केले जातात. जसं की सस्पेन्शनमधले जे पार्टिकल्स असतात ते तर मोठे असतात, 100 नॅनोमीटरपेक्षाही मोठे असतात. ट्रू सोल्युशनसाठी काय सांगितलं मी तुम्हाला, ट्रू सोल्युशनसाठी पार्टिकल्स एकदम टायनी असतात, नॅनोस्कोपिक नॅनो पार्टिकल्स असं म्हणूयात, 10⁻⁹ रेंजमध्ये. कोलॉइड्स आणि सस्पेन्शनमध्ये मोठे असतात ते. सो समजा सस्पेन्शनचे मी पार्टिकल्स कन्सिडर केले तर ते हळूहळू सेटल होणार आहेत खाली, त्यामुळे ऑब्व्हियसली
पूर्ण सोल्युशनचा फेस सेम नसणार आहे. इथे कमी पार्टिकल सापडतील, खाली जास्त पार्टिकल सापडतील, आणि ते सेटल होत होत खाली येतील जसे मोठे पार्टिकल्स येते. सो खाली जेव्हा येतील तर तिथे जास्त डेन्सिटी असणार आहे. सो इकडचे आणि इथलं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं असणार आहे. हेन्स इट कॅन बी कन्सिडर्ड इन टू हेट्रोजिनियस. आपला फोकस जो आहे तो होमोजिनियसमध्ये, तो पण आपण ट्रू सोल्युशन्सवर डिस्कस करणार आहे. ट्रू सोल्युशन्स म्हणजे आपण जे काही सोल्युशन्स या पूर्ण लेसनमध्ये घेऊ शेवटपर्यंत, कोणताही सोल्युशन तुम्हाला दिला असेल तो बाय डिफॉल्ट ट्रू असला पाहिजे. ठीक आहे. असा तुम्हाला साबुदाणा मिक्स्ड इन वॉटर नाही देणार. ठीक आहे, नाहीच होणार ना. मोठे मोठे कोलॉइड्सचा पण मोठा अजून शब्द साबुदाणा व्हर्जन लागेल इकडे. 1 सेंटीमीटर जेवढे पार्टिकल्स तो फुकतो ना. आणि एनिवेज मला काय म्हणायचं तुम्हाला कळालं असेल की 1 नॅनोमीटरपेक्षाही कमी आपले पार्टिकल्स राहणार आहेत साईज वाईज. सो दे विल नेवर मिक्स इन टू वॉटर. दे विल म्हणजे मिक्स नाही, ते एवढे छोटे आहेत पार्टिकल्स की त्याला आपण ट्रू सोल्युशन म्हणणार आहे. ओके. अँड द साईज का लिमिट यू मस्ट रिमेंबर. हे तुम्हाला डू यू रिमेंबरमध्ये बॉक्समध्ये दिलेलं आहे. एनिवेज तसे आपल्याला सिलेबसमध्ये एक्सपेक्टेड नाही आहेत, बट ॲज अ नॉलेज तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो वी हॅव स्टार्टेड विथ द टॉपिक सोल्युशन. आणि स्टार्टिंगला मिक्सचरमध्ये आपण बघितले काय टाईपचे मिक्सचर असतात. 2, हेटेरोजिनियस, होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे सगळीकडे सेम फेस. हेटेरोजिनियसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे तुम्हाला डेन्सिटीज किंवा कॉन्सन्ट्रेशन्स मिळू शकतात, कारण की तिथे कोलॉइड्स असतात, सस्पेन्शन्स असतात. ट्रू सोल्युशन जनरली आपण फक्त होमोजिनियसमध्ये ट्रीट करतो. ठीक आहे. हे एवढे छोटे असतात की ग्रॅव्हिटीमुळे ते सेटल होतील चान्सेस कमी आहेत, नाही, नेग्लिजिबल. सो सगळीकडे इव्हनली डिस्ट्रीब्युशन झालं. सो जर मी वॉटर घेतलं, पाणी, आणि त्याच्यामध्ये समजा मी मिक्स केलं इथेनॉल आणि त्याला व्यवस्थित स्टर केलं, तर ते सोल्युशन जे बनतं दॅट कॅन बी ट्रीटेड एज अ होमोजिनियस सोल्युशन. होमोजिनियस सोल्युशनबद्दल पूर्ण लेसन आहे. होमोजिनियसमधल्या ट्रू सोल्युशनवरतीच पूर्णपणे डिस्कशन करायचं आहे. आता पहिली गोष्ट तर आपण सोल्युशन शब्द वापरतोय. सोल्युशन हा जो वर्ड आहे तो बेसिकली सॉल्वंट आणि सोल्यूट हे 2 मिक्स करून जे बनतं त्याला सोल्युशन म्हणतो आपण. आणि सोल्युशन ट्रू सोल्युशन आहे, त्यासाठी कंडिशन मी तुम्हाला सांगितली आहे. आता सॉल्वंट आणि सोल्यूटमध्ये काय फरक आहे. आपण ब्रॉड केसमध्ये असं म्हणू शकतो की सॉल्वंट जनरली जास्त असतो अमाऊंटमध्ये, आणि ज्यामध्ये छोट्या अमाऊंटचा सोल्यूट हा डिझॉल्व्ह होत असतो. ओके. दॅट इज कॉल्ड एज द सोल्युशन. आता आपल्याला जर काही पाणी घेतलं, मी पाण्यामध्ये मी इथेनॉल टाकला, शुगर टाकलं, NaCl टाकलं, मिक्स केलं, तर त्याला पण सोल्युशनच म्हणणार आहे. बट ते सोल्युशनमध्ये मल्टिपल सोल्यूट्स ॲड केले आहेत. आपल्याला तेवढं कॉम्प्लेक्स सोल्युशनबद्दल नाही डिस्कशन करायचं आहे. आपण डिस्कस करणार आहे फक्त बायनरी सोल्युशन. बायनरी म्हणजे काय, प्रायमरीली सॉल्व्हेंट असेल, पाणी, आणि त्याच्यामध्ये एकच सोल्यूट ॲड करणार आहे, दुसरा पण ॲड करणार नाही. पूर्ण लेसनमध्ये आपण फक्त काय डिस्कस करणार आहे, बायनरी म्हणजे तुम्हाला माहिती ना, 2च सॉल्यूट, 1 सॉल्व्हेंट, 1 बस. बायनरी सोल्युशन्स आपण फक्त डिस्कस करणार आहे टू मेक अवर लाईफ इझी. ठीक आहे. बाकी डिफिकल्ट पुढच्या गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड, ऑब्व्हियसली थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होणार. त्यामुळे आपल्याला सिलेबसमध्ये एवढंच दिलं आहे बायनरी सोल्युशन्स काय असतात, तर त्याच्यावरती पूर्णपणे डिस्कशन राहणार आहे. सो सोल्युशन, बायनरी सोल्युशन्स, सोल्यूट, सॉल्व्हंट काय असतं हे तुम्हाला मी सांगितलं आहे. आता पूर्णपणे सिन्स लेसनचा फोकस बायनरीवरती आहे, सो आपण बघूयात कुठल्या कुठल्या प्रकारचे सोल्युशन बनू शकतात. सो एक मोठा टेबल दिला आहे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये. तो काही टेबल तुम्हाला पाठ करायची बिलकुल गरज नाही आहे. माहिती फक्त काय पाहिजे की सॉलिड लिक्विड गॅस. सो सोल्यूट तिन्हीमध्ये असू शकतो. नीट लिहितो जरा मी. सोल्यूट म्हणजे छोटा, सॉल्वंट म्हणजे मोठा, जास्त अमाऊंटमध्ये, आणि हा ह्याच्यात डिझॉल्व्ह होतो. सो सोल्यूट जो आहे तो सॉलिड लिक्विड गॅस असू शकतो. सॉल्वंट जो आहे सॉलिड लिक्विड गॅस असू शकतो. सो मी सॉलिड सोल्यूट सॉलिड सॉल्व्हेंटमध्ये टाकू शकतो, लिक्विड सॉल्व्हेंटमध्ये टाकू शकतो, गॅशियस सॉल्व्हेंटमध्ये टाकू शकतो. लिक्विड सोल्यूट मी सॉलिड सॉल्व्हेंटमध्ये टाकू शकतो, लिक्विड सॉल्व्हेंटमध्ये टाकू शकतो, गॅशियस सॉल्व्हेंटमध्ये टाकू शकतो. आणि गॅशियस सोल्यूट मी सॉलिड सॉल्व्हेंटमध्ये टाकू शकतो, लिक्विड सॉल्व्हेंटमध्ये आणि गॅशियस सॉल्व्हेंटमध्ये. सो 3 आणि 3 असे 9 पॉसिबिलिटीज आहेत. त्यांनी त्या टेबलच्या खाली एक डिस्क्लेमर म्हणून दिला आहे की बाबा आपल्याला सिलेबसमध्ये सॉल्व्हंट हा लिक्विडच घ्यायचा आहे. कधीच आपण सॉल्व्हंट ज्याच्यामध्ये मिक्स करणार आहे मोठावाला हा कधीच आपण सॉलिड घेणार नाही आणि कधीच आपण गॅस घेणार नाही. सोल्यूट आपण सॉलिड घेऊ शकतो, लिक्विड घेऊ शकतो, गॅस घेऊ शकतो. ह्या लेसनमध्ये आपण सोल्यूट म्हणजे जे छोटूसं टाकायचं आहे ते आपण ह्यातलं काही पण घेऊ शकतो. बट आपल्यासाठी मेजरली सगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्हंट जो असणार आहे आपल्यासाठी तो लिक्विडच राहणार आहे. सो तुम्हाला
सॉलिडमध्ये मिक्स केलं तर काय, त्याचं एक्झाम्पल, तर तुम्ही हा टेबल रेफर करा. ठीक आहे, तो टेबल मी इथे एक्सप्लेन करण्यात मला काही इम्पॉर्टन्स वाटत नाही त्याचा, तो तर फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी दिलेला टेबल आहे. सो यू कॅन जस्ट हॅव अ लुक ॲट दॅट टेबल की प्रत्येकाचं एक्झाम्पल काय आहे. सो जर तुम्हाला कधी बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न आला तर तुम्हाला ते लिहिण्यासाठी मदत होईल. बट ॲज सच तो CET पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटत नाही. एनिवेज पण तुम्ही वाचणं खूप गरजेचं आहे. सो तुम्ही रीड करा, मी रेकमेंड करेन. बट महत्त्वाचं त्यांनी काय खाली सांगितलं की सॉल्व्हंट लिक्विडच राहणार आहे. सो मला तिघांचं एक एक्झाम्पल द्यायला आवडेल तुम्हाला की एखादा सॉलिड आपण जेव्हा लिक्विडमध्ये टाकतो तर त्याचं एक्झाम्पल काय, शुगर इन वॉटर, सॉल्ट इन वॉटर. लिक्विडमध्ये टाकतो त्याचं एक्झाम्पल काय, इथेनॉल इन वॉटर. इथेनॉल लिक्विड असतं, लिक्विड वॉटरमध्ये टाकलं ते लिक्विड आहे. गॅस इन वॉटर, गॅस इन लिक्विड, जसं की आपण नॉर्मली म्हणतो की पाण्यामध्ये ऑक्सिजन असतं, फिश वगैरेला ऑक्सिजन कुठून मिळतं, डिझॉल्ड ऑक्सिजन जे असतं ना वॉटरमध्ये ते असतं. किंवा नॉर्मली आपण जेव्हा ड्रिंक्स म्हणजे पेप्सी किंवा तुमचे एरेटेड ड्रिंक्स जे असतात, कोक, त्याच्यामध्ये प्रेशराईज करून कार्बन डायऑक्साईड असतो. सो दॅट इज बेसिकली गॅस इज डिझॉल्व्ड इन लिक्विड. सो लिक्विडमध्ये ह्या तीनमधलं काही पण असू शकतं. सो आपण असेच सोल्युशन बघणार आहे ज्याच्यामध्ये लिक्विड हा सॉल्व्हंट असणार आहे, सॉल्व्हंट हा लिक्विड असणार आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की मोस्टली लिक्विडमध्ये आपण पाणीच घेणार आहे, वॉटरच घेणार आहे, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी डिझॉल्व्ह होतात. बट हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला की कोण कधी डिझॉल्व्ह होऊ शकतं, तर त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करणार आहे की सोल्युबल कोण असतं कोण नसतं. आय होप तुम्हाला पहिला जो आहे इथे जे काही चित्र आहे, जे काही लिहिलं आहे तुम्हाला नीट कळलं. एकदा 2 मिनटं द्या फक्त मला. काय लेसनचं नाव आहे, सोल्युशन. मिक्सचर म्हणजे काय, 2 प्रकारचे असतात, हेट्रोजिनियस, होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे काय, मिक्सचर तुम्ही उचलला कुठल्या पण एक पार्टमधनं आणि दुसऱ्या पार्टमधनं घेतला लिक्विड, तुम्हाला एकदम आयडेंटिकल दिसेल ते, दॅट इज कॉल्ड ॲज अ होमोजिनियस. होमोजिनियसमध्ये फेस, होमो म्हणजे सेम, जिनियस म्हणजे माहीत नाही, होमो म्हणजे सेम, सेम फेज. ठीक आहे, नाव आहे रे, होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे सेम फेज, सेम फेज म्हणजे सेम दिसणारा, एक्झॅक्टली. हेटेरोजिनियस डिफरंट दिसणारा, डिफरंट. ओके, सो जस्ट वर्ड्सवरनंच कळते होमो आणि हेटेरो. सेम आणि डिफरंट, सेम आणि डिफरंट मिक्सचरमध्ये. ओके, 3 प्रकार असतात, ट्रू सोल्युशन, कोलॉइड्स आणि सस्पेन्शन. साईज लक्षात ठेवा, 1 नॅनोमीटरपेक्षा कमी जर काही त्याच्या पार्टिकल्स असतील सोल्यूटचे, देन इट इज अ ट्रू सोल्युशन, जो आपल्या कामाचा आहे. पूर्ण लेसनमध्ये आपण ह्याच्यावरच डिस्कशन करणार आहे. हे फक्त इन्फॉर्मेशनसाठी लिहिलं आहे, याचा पुढे कुठेही लाईफमध्ये उपयोग नाही, लाईफमध्ये म्हणजे CETच्या. कोलॉइड्स 1 ते 100, सस्पेन्शन 100च्या वरचे. ठीक आहे, हेट्रोजिनियस सांगितलं. आता महत्त्वाचं काय की सोल्युशन म्हणजे काय. सोल्युशन म्हणजे सॉल्व्हंट आणि सोल्यूट मिक्स केलं की सोल्युशन बनतं. सॉल्व्हंट म्हणजे काय सांगितलं मी, जो नॉर्मली प्रपोर्शन वाईज मोठा असतो आणि ज्याच्यामध्ये छोटीशी सोल्यूट मिक्स होत असतो, डिझॉल्व्ह होत असतो. सो सोल्यूट इन सॉल्व्हंट मेक्स अ सोल्युशन. सोल्युशन कॅन बी मेड अप ऑफ मेनी सोल्यूट्स ॲडेड इन टू सोल्युशन. खूप सारे सोल्यूट्स मी जर काही सॉल्व्हंटमध्ये ॲड केले तर त्याला पण सोल्युशन म्हणू शकतो आपण. बट आपल्या सिलेबसमध्ये आपण बायनरी सोल्युशन डिस्कस करणार आहे. बायनरी म्हणजे 2च फक्त, एक सोल्यूट एक सॉल्व्हंटवाला. ठीक आहे, आणि त्याच्यावरनं आपण मग आपल्याला कळतं की एक सोल्यूट एक सॉल्व्हंटवाला मी किती कॉम्बिनेशन बनवू शकतो, 9 मधले कामातले कोणते आहेत, तेच कॉम्बिनेशन ज्याच्यामध्ये लिक्विड सॉल्व्हंट लिक्विड आहे. ठीक आहे, सॉल्व्हंट हा फक्त लिक्विड आहे. गॅशियस सॉल्व्हंट, सॉलिड सॉल्व्हंटवाले घ्यायचेच नाही आहेत आपल्याला. एकही एक्झाम्पल तसा पुढे येणार नाही आहे. तुम्ही म्हणा सर पुढे जाऊन आहे ना गॅस इन वॉटर, अरे पण गॅस इन वॉटर किंवा गॅस कशामध्ये, तर ते इन काय लिक्विडच आहे ना. सो सॉल्व्हंट लिक्विडच राहणार आहे, डोंट वरी. ठीक आहे, सो आय होप फर्स्ट स्लाइड तुम्हाला क्लिअर आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, केमिस्ट्री लेसन आहे, केमिस्ट्रीचा लेसन आहे. ऑब्व्हियसली थोड्या गोष्टी थेरॉटिकल असतील, बट हळूहळू आय विल ट्राय टू इंट्रोड्यूस न्यूमेरिकल्स. जिथे जिथे लागेल तिथे मी न्यूमेरिकल्स इंट्रोड्यूस करीन. सो थोडासा इंटरेस्ट आपला बरकरार राहील, बोर नाही होणार तुम्हाला. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे बेसिक कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आता हे तुम्हाला 11th झाले आहेत, बट मला असं वाटतं की हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. काही जणांची बेसिक्स नसतील क्लिअर इन केस, तर या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, कारण की आपल्याला पुढे लेसनमध्ये खूप साऱ्या वेळेस मोलॅरिटी लागणार आहे, नॉर्मॅलिटी लागणार आहे, मोलॅलिटी लागणार आहे, मोल फ्रॅक्शन लागणार आहे. त्यावेळेस तुम्ही कुठे अडकायला नको, म्हणून आपण एकदा बेसिक बघून घेऊ. जरी वेळ लागत असेल, 5-10 मिनटं जातील, बट कामाचं आहे खूप. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला येते तरी बघा, तुम्ही थोडं फास्ट करून बघा, बट बघा. आता बेसिक कॉन्सन्ट्रेशन टर्ममध्ये तुम्हाला पहिलं तर मला असं वाटतं की तुम्हाला मोल्स काढता आले पाहिजे. ओके, मोल्स कसे काढायची माहिती पाहिजे, क्लिअर माहिती पाहिजे की मोल्स काय असतं. काही जणांना अजूनही मोल्स हाच कॉन्सेप्ट माहीत नसतो
की नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे. मी तुम्हाला कोणता फॉर्म्युला रटा म्हणत नाही आहे, तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या, फील घ्या तुम्ही त्याचं. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. लेट अस से आपण एक्झाम्पल घेऊ. बघा मला पण काही खूप सारे कंपाऊंड्स येतात असे नाही, मी तुम्हाला मला जे येतात ते सांगतो. ग्लुकोज घेऊ आपण, C6H12O6. आता ह्याचं जर काही तुम्ही सगळ्यांचं वजन ॲड केलं तर कार्बन 12 6 जा 72, 12 1 जा 12 84 प्लस 6 16 जा 96. सो 84 प्लस 96 ह्याचं जे मॉलिक्युलर वेट आहे ना ते 180 येतं. तुम्हाला हे तरी जमतं ना की कार्बनचं वजन 12 असतं, 12 हायड्रोजनचं ॲटॉमिक मास असतं 1 आणि ह्याचं ॲटॉमिक मास असतं 16 हे सगळं मल्टिप्लाय करून 180 तर काढता येतं तुम्हाला. आय होप सगळ्यांना जमत असेल हे. ठीक आहे, समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. युरिया घेऊ आपण, NH2CO NH2. ह्याचं एक्झाम्पल घेऊयात. ह्याचं वजन किती येईल बघा, नायट्रोजन 14, कार्बन 12, ऑक्सिजन 16, H2 म्हणजे H1 आणि 1 2, H2 1 आणि 1 2. करा ॲड. 14 प्लस 14 28, 28 प्लस 2 30, 30 प्लस 2 32, 32 प्लस 12 इज 44, 44 प्लस 16 60. हे एकदा लिहितोय मी, तुम्ही विसरू नका जाऊ, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ग्लुकोज ह्याच्या पुढे कधी ऐकलं तर 180 आहे. ठीक आहे, बघा मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे हे कसं वर्क होतं ॲक्च्युली. हे आहे 60, काय आहे युरिया आहे 60, ग्लुकोज आहे 180, सुक्रोज आहे शुगर C12H22O11 किती येतं तर C12H22O11 किती येणार आहे तर मी ह्याच्या डबल करून टाकू पहिलं तर C12H24O12 असं करून टाकलं. मी डायरेक्टली डबल करतो मुद्दामून, कारण की मला माहिती ह्याचं 180 आहे तर डबलचं काय असेल 360 असेल ना, कॉमन सेन्स आहे 360 असेल. बट त्यातनं एक ऑक्सिजन कमी करायचं आहे O11 आणि दोन हायड्रोजन कमी करायचे आहेत. सो ऑक्सिजनचे 16 मायनस करूयात आणि हायड्रोजनचे 2 18 मायनस करूयात. 18 मायनस केलं तर 342 येतं. ओके 342 आहे, मला कळालं. ह्याचं मॉलिक्युलर वेट 342 आहे. प्रत्येकाचं मॉलिक्युलर वेट तुम्ही जर काही वापरून जर काही तुम्हाला खूप वापरलं तुम्ही तर तुम्हाला हे गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे, बट आधीच तुम्हाला माहिती असेल तर इट विल हेल्प यू. अजून पण आहेत खूप सारे कंपाऊंड्स ज्याचे तुम्हाला ऑलरेडी वेट माहिती असू शकतात. काही कंपाऊंड्स असे पण असतील ज्याचं फक्त नाव दिलं असेल, तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. जसं की युरिया, नुसतं युरिया दिलं असतं आणि हेच माहीत नसेल तुम्हाला, तुम्ही किती पण फॉर्म्युले लर्न करा या लेसनचे, तुम्हाला युरियाच काय माहीत नाही आहे तर कसं चालणार. त्यामुळे तुम्ही जेव्हा केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं चालू कराल आणि तुम्हाला असा प्रश्न दिसेल पहिलाच की युरिया एवढं ग्राम इज ॲडेड आणि मग खाली सोल्युशनमध्ये दिलं असेल युरियाचा फॉर्म्युला आणि मग वेट काढला असेल तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या की अरे युरिया हे असतं आणि आता मला लाईफ टाईम लक्षात ठेवायचं युरिया हे असतं, ग्लुकोज हे असतं. हे तुम्हाला माहीत नसेल, बऱ्याच जणांना माहिती असेल आय नो, बट काही जणांना हेच माहीत नसतं की युरिया म्हणजे काय, ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, सुक्रोजचा फॉर्म्युला काय. तर त्यांच्यासाठी मी सांगतोय तुम्हाला हे गोष्ट पाठच करावी लागेल, ही करावीच लागते. आणि ठीक आहे, ह्याला कुठलाही वे आउट नाही आहे की तुम्हाला एकदम एक्झामच्या दिवशी आठवेल, असले प्रकार होणार नाही आहेत. तुम्हाला हे माहितीच पाहिजे, अदरवाईज देर इज नो अदर वे. हां, तुम्ही खूप लकी असेल तर तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलं असेल की हा ग्लुकोज एवढा असतो C6H12O6, बट देतील याची काही गॅरंटी नाही. बरेच प्रश्न विदाऊट मॉलिक्युलर फॉर्म्युला नुसतं नावाने बनवले जातात, मिथिल अल्कोहोल किंवा तुमचा इथिल अल्कोहोल. सो हे सगळे जे आहेत तुम्हाला माहिती असले पाहिजे फॉर्म्युले, तरच तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये टाकून देन यू कॅन कॅल्क्युलेट द वेट्स. आता या वेटचा फील काय घ्यायचा बघा. 180 जेव्हा तुम्हाला मिळालं आहे मॉलिक्युलर वेट त्याचं 180 मिळालं आहे तर 180 ग्रॅम हा 1 मोल असतो. तुम्हाला एवढं सोपं आहे का, 180 ग्रॅम 1 मोल तुम्हाला देतील मुद्दामून कसे, 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज ॲडेड. लगेच समजून जायचं 180 म्हणजे 1 मोल आहे ना, 18 ग्रॅम 0.1 मोल आहे. ग्लुकोजसाठीच तुम्हाला एक्झाम्पल देतो, क्वेश्चनमध्ये असेल 36 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज ॲडेड इंटू समथिंग 36 ग्रॅम. मुद्दामून ते लोक काय करतील 180च्या कुठला तरी मल्टिपल असेल तो. आता 180चा मल्टिपल म्हणजे कसा, 180 म्हणजे 18 घेऊयात 1/10 पार्ट आणि त्याचा तो डबल आहे म्हणजे हा 0.2 आहे, 0.2 मोल आहे, हा 0.1 मोल आहे. ठीक आहे, कधी क्वेश्चन असेल 90 ग्रॅम ऑफ ग्लुकोज, समजून जायचं अर्धा मोल आहे. 180 ग्रॅम 1 मोल असतो, 180 ग्रॅम 1 मोल असतो तर 90 ग्रॅम काय असतो, 18 ग्रॅम काय असतो, 36 ग्रॅम काय असतो, हे ओरलीच कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. तुम्ही फॉर्म्युला तर वापरू शकता, नंबर ऑफ मोल्स इज गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट, हा वापरू शकता फॉर्म्युला. बट हे फॉर्म्युले वापरणं आणि सॉल्व्ह करण्यामध्ये जो फील आहे तो डायरेक्टली सॉल्व्ह करण्यामध्ये आहे. हे फॉर्म्युला वापरून तर तुम्हाला फील नाही येणार,
तुम्हाला फक्त फॉर्म्युला वापरून आन्सर काढलं हे आनंद होईल, बट ॲक्च्युअली मोल काय आहे हा कॉन्सेप्ट तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल माहिती असेल. 180 ग्रॅम एक मोल असतो, म्हणजे 18 ग्रॅम 0.1 मोल असेल, 36 ग्रॅम 0.2 असेल, 54 ग्रॅम 0.3 असेल, 72 ग्रॅम 0.4 असेल, 90 ग्रॅम 0.5 असेल, 108 ग्रॅम 0.6 असेल. सो तुम्हाला टेबल माहिती 18चा. हा याचा युरियाचा 6 ग्रॅम ऑफ युरिया इज ॲडेड. 6 ग्रॅम बघून कळलं 0.1 मोल इज ॲडेड. 120 ग्रॅम ऑफ युरिया इज ॲडेड, 2 मोल इज ॲडेड. 30 ग्रॅम ऑफ युरिया इज ॲडेड, 0.5 मोल इज ॲडेड. 60 डोक्यात फिट झाला असेल तुम्हाला मल्टिपल नंबर बघायची व्यक्त वेळ आहे. तुम्ही विदिन सेकंड्स पॉईंट किती मोल्स आहेत सांगू शकता, कारण की जेवढे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आता मी दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये मोल्स हा खूपच महत्त्वाचा प्रकार राहणार आहे. आणि मोल्स काढता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मोल्स कसं काढायचं तर तुम्हाला मॉलिक्युलर वेट माहिती पाहिजे. एकदा तुम्हाला मॉलिक्युलर वेट माहिती असतील जसे की हे आहेत, आणि मुद्दामून बघा CETमध्ये तुम्हाला प्रश्न असं कधीच नाही देणार, मुद्दामून ते कॅल्क्युलेशन डिफिकल्ट नाही करणार की ग्लुकोज 180 ग्रॅम आहे, त्यांना माहिती आहे. मग ते असं नाही म्हणणार की 77 ग्रॅम ऑफ ग्लुकोज घ्या तुम्ही, असं नाही देणार. त्यांना माहिती 77, आणि हा खूपच खराब फिगर्स आहेत, हे नीट डिवाईड होणार नाही आहेत, त्यांना पण रिअलाईज होतं हे. हां, असे क्वेश्चन्स तुम्हाला स्टेट बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकतात की तिथे तुम्हाला प्रॉपर डिवाईड करावं लागेल, लॉग टेबलनी सबट्रॅक्ट करावं लागेल, नंबर ऑफ मोल पॉईंट्समध्ये काढावं लागेल. हे बोर्डसाठी आहे, बट बोर्डमध्ये पण आपण अप्रॉक्सिमेशन करू शकतो ना. एनिवेज महत्त्वाचे, बोर्डमध्ये अप्रॉक्सिमेशन करू शकतो हे स्टेटमेंट तुम्ही पकडू नका. बोर्डमध्ये अप्रॉक्सिमेशन करू शकतो म्हणजे मला म्हणायचं आत्ता सॉल्व्ह करताना अप्रॉक्सिमेशन करून आपण सॉल्व्ह करू शकतो. ॲक्च्युअल बोर्ड एक्झाममध्ये लॉग नीट सॉल्व्ह करायचं आहे, नाही तर मार्क्स मिळणार नाहीत. लॉग कॅल्क्युलेशनला मार्क नसतात, करेक्ट आन्सर काढण्याला मार्क असतात. आणि 77 180/77 असल्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स तुम्ही डायरेक्टली करू शकत असेल तर करा, बट विदाऊट डायरेक्ट करता तुम्हाला लॉग टेबलच वापरावा लागणार आहे. कॅल्क्युलेटर्स अलाउड नाही आहेत. सो त्यामुळे लॉग कॅल्क्युलेशन्स हे बोर्डसाठी खूप महत्त्वाचे आहेत. एनिवेज महत्त्वाचं पॉईंट काय आहे की CETमध्ये तुम्हाला असल्या गोष्टी देणार नाहीत. CETमध्ये तुम्हाला असे देतील, ग्लुकोज जे घेतलं आहे इट इज 540 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज ॲडेड इन टू वॉटर. बघितलं क्लिक झालं पाहिजे 540 ग्रॅम म्हणजे 3 मोल आहेत. हे तुम्हाला हळूहळू ओरल कॅल्क्युलेशन्सनीच जमणार आहे. आणि तुमचे टेबल्स जेवढे फास्ट असतील तेवढं तुमचा CETला टाईम वाचेल. आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्ही टाईम जो वाचवताय तो तुम्हाला फिजिक्समध्ये वापरता येईल. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये सोल्युशनच्या न्यूमेरिकलवरती 2-3 मिनटं घालवली तर फिजिक्समध्ये अवघड आहे. कारण की केमिस्ट्री तुम्हाला 50 क्वेश्चन्स असतात, तुम्हाला 30 मिनिट्सच्या वरती जात आहे म्हणजे तुम्ही काहीतरी मोठी चूक करताय. CETला 30 मिनिटामध्ये संपला पाहिजे. इनफॅक्ट मी तर म्हणेन 50 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करताय ना, तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये 20 मिनिट्समध्ये 40 क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकले पाहिजे. 10 न्यूमेरिकल वगैरे किंवा जे डिफिकल्ट आहे ते सोडून द्या. 20 मिनिटामध्ये फिजिक्समध्ये जायला पाहिजे तुम्ही 40 प्रश्न सोडवून. आता फिजिक्समध्ये सोपे प्रश्न सॉल्व्ह करून नंतर केमिस्ट्रीमध्ये परत या, उरलेसुरला राहिलेलं संपवा आणि परत मग शेवटी फिजिक्समध्ये जाऊन त्याचा पण दी एंड करा. दिस शुड बी द स्ट्रॅटेजी आयडियली, ओके, विच आय फॉलोड पर्सनली. प्रत्येकाची वेगळी असू शकते, बट तुम्ही जी स्ट्रॅटेजी आत्तापासून बनवाल तीच स्ट्रॅटेजी फायनली ठेवा. तुम्ही लास्ट मोमेंटला स्ट्रॅटेजीज चेंज करू नका. तुम्ही आत्ता समजा जसं आपण मॉक टेस्टला जे करतोय, तुम्ही पहिलं केमिस्ट्रीपासून स्टार्ट करत असाल, तुम्ही केमिस्ट्री पूर्ण सॉल्व्ह करत असाल आणि नंतर फिजिक्समध्ये जात असाल तर तोच अप्रोच तुम्ही ठेवू शकता शेवटपर्यंत. बट मला असं वाटतं पर्सनल लेवलला की केमिस्ट्री पूर्ण 1 शॉटमध्ये 30 मिनिटामध्ये सॉल्व्ह करण्यापेक्षा तुम्ही आधी 20 मिनिटामध्येच जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करून टाका. त्याचे जे सोपे आहेत, तुम्हाला वाटलं की हा न्यूमेरिकल ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन सोडून द्या, तो नंतर सॉल्व्ह करू. आपण आधी सोपे सॉल्व्ह करू. एकदा सोपे सॉल्व्ह झाले की फिजिक्समध्ये जाऊ, फिजिक्समधले पण सोपे करू. ते झाले की परत केमिस्ट्रीमध्ये येऊन डिफिकल्ट घेऊ आणि नंतर फिजिक्समध्ये जाऊन डिफिकल्ट घेऊ. हा अप्रोच आयडियली बेस्ट अप्रोच कन्सिडर करू शकतो आपण, कारण की टार्गेट आपला हाच राहील ना, पहिले सोपे करायचे नंतर डिफिकल्ट करायचे, तरच आपला टाईम पुरतो CETला, नंतर टाईम पुरत नाही. एनिवेज बॅक टू मोल्स. तुम्हाला मी मोल्सबद्दल जे सांगितलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला 2-3 न्यूमेरिकल्स देत होता. हे 2-3 न्यूमेरिकल सॉल्व्ह करून आपण नंबर ऑफ मोल्स काढूयात. एकदा नंबर ऑफ मोल्स काढता आले आपल्याला की आपण लगेच कॉन्सन्ट्रेशन टर्म्स बघूयात. हे तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटू शकतं ज्यांना एकदम मोल्स व्यवस्थित येतं, ठीक आहे, बट आणि कॉन्सन्ट्रेशन टर्म्स व्यवस्थित येतात. बट तरी कॉन्सन्ट्रेशन टर्म्स पण तुम्ही बघा, थोडं फास्ट बघा पण नक्की बघा, ठीक आहे. लेट्स मूव्ह टू द न्यूमेरिकल्स ऑफ मोल्स. वन्स वी आर डन विथ न्यूमेरिकल्स ऑन मोल्स, क्विकली वी विल मूव्ह टू कॉन्सन्ट्रेशन. मी न्यूमेरिकल देईन ना तुम्हाला, तर आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही 10 सेकंड्समध्ये नंबर ऑफ मोल्स सांगू शकाल का. मी क्वेश्चन डिस्प्ले करीन, 10 सेकंड्स 3 प्रश्न देईन, 30 सेकंड्समध्ये तुमचे उत्तर येत आहेत का हे मला चेक करायचं आहे. तुम्ही 3 दिवस घेऊन तो उत्तर देणारच आहे कारण की तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, बट मला कॅल्क्युलेशन फास्ट हवेत तुमचे. दॅट इज वॉट आय एम एक्सपेक्टिंग इन कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स.
मी तुमच्याकडनं मोल्स पहिल्या 5 ते 10 सेकंदात तुम्हाला काढता येतात का हे चेक करायचं मला तुमच्याकडनं. ठीक आहे, लेट्स सी. ओके, सो आता मी तुम्हाला इन्स्टेड ऑफ 3-5 प्रश्न दिले आहेत. तुम्ही नेक्स्ट 50 सेकंड्समध्ये ट्राय करा सगळ्यांच्या नंबर ऑफ मोल्स लिहिण्यासाठी. युअर टाइम स्टार्ट्स नाव. ओके, दॅट्स इट. सो बघूयात किती जणांना जमतं आहे. आन्सर्स तुमचे बरोबर येतात का नक्की मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की 50 सेकंडमध्ये जमले का. वॉटर 18च्या टेबलमध्ये 18 3 54, बट हा 5.4 0.3 मोल. शुगर 342 त्याचा डबल किती 684 पण 2 डेसिमल शिफ्ट आहे. सो हे डबल पण आहे, 2 डेसिमल शिफ्ट आहे. सो 0.02 मोल आहे. NaCl 58.5 हा 117 आहे. 58.5चा डबल असतो 117, बट हा 11.7 आहे. सो डबल पण आणि पॉईंट मागे शिफ्ट करावं लागेल. 0.2 मोल. बेन्झिन C6H6 बरोबर ना. सो 72 78 78 78 7 3 21 आणि उरलेलं वरचा 3 असेल. सो 0.3. युरिया 60 सांगितलं मी तुम्हाला. 60 म्हणजे 6 ग्रॅम 0.1 मोल असतो. 6 ग्रॅम 0.1 6 ग्रॅम 0.1 0.2 झाला. 6 6 12 आणि अजून 3 ग्रॅम एक्स्ट्रा आहे ना. सो 0.25 असेल. इनफॅक्ट असं पण म्हणता येईल 60 ग्रॅम 1 मोल आहे ना, हे 1/4 आहे. 60 ग्रॅमच्या 1/4 आहे. सो 1/4 मोल आला पाहिजे. 0.25 मोल. ओके, सो दीज वर दी आन्सर्स. फाइंडिंग नंबर ऑफ मोल्स जर तुम्ही क्विकली काढू शकाल आणि ओरली काढू शकाल मेन तर विदाउट एनी एरर. बघा फास्ट घाईघाईमध्ये सॉल्व करताना मिस्टेक्स तर नक्कीच करायचे नाही आहेत, पण जर तुम्ही प्रॅक्टिस खूप केली तुम्ही ओरली पण काढू शकाल आणि टाईम तुमचा खूप वाचेल. इनफॅक्ट आपण पुढे जाऊन न्यूमेरिकल्स अख्खे ओरली सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, लोअरिंग ऑफ फ्रीजिंग पॉईंट किंवा तुमचं ऑस्मॉटिक प्रेशर, हे सगळ्या गोष्टी आपण ओरलीच कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू वन्स यू नो हाऊ टू फाइंड नंबर ऑफ मोल्स. आता आपण बघूयात कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. हे बघ आत्ता पण जे बघितलं आहे एकदम फास्टमध्ये मी जे सॉल्व करते बऱ्याच मुलांना प्रॉब्ली नसेलही कळालं काय. सो बिलकुल लोड घेऊ नका. इथे काही केमिस्ट्री तुम्हाला नाही समजलं असं नाही आहे. इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन समजले नाही आहेत. मी तर तेच वापरला आहे फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स इज गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. हाच फॉर्म्युला मी वापरला, फक्त मी ओरली केलं त्याला. आणि तुम्ही पण ओरली करायला केव्हा शिकाल ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस जास्त कराल आणि एक सेट ऑफ कंपाऊंड्स आहेत तेच वापरले जातील. असं नाही की तुमच्या CETसाठी एक नवीन कंपाऊंड बनवून टाकतील ते. CETच्या एक्झामला, तुमच्या कुठल्या पण JEEच्या एक्झामला, बोर्डच्या एक्झामला हेच सेट ऑफ सर्टन कंपाऊंड्स आहेत. युरिया, ॲसिटोन, बेन्झिन, शुगर, ग्लुकोज, ह्या सगळ्या जे काही नॉर्मली टेक्स्टबुकमध्ये दिलेले असतात किंवा तुम्ही 2-3 अजून बुक सॉल्व कराल किंवा तुम्ही आपले असाइनमेंट सॉल्व कराल, टेस्ट सिरीज सॉल्व कराल, त्यामध्ये तुम्हाला दिसतील हे कंपाऊंड्स. आणि हे कंपाऊंड्स तुम्ही जर का तुमच्या डोक्यात फिट केले ह्यांचे वेट्स तर तुम्हाला पटकन सुचेल की 180 म्हणल्यावरती पटकन काय सर्च करायचं की हा त्याचा कितवा मल्टिपल आहे. आणि तसं तुम्ही नंबर ऑफ मोल्स फास्ट सॉल्व करू शकाल. आणि केमिस्ट्रीला कॅल्क्युलेशन जनरली तुम्ही बघा केमिस्ट्रीचे कॅल्क्युलेशन खूप लेंदी वाटतात, बट जर तुम्ही असा अप्रोच जर ठेवला तर तुम्हाला टाईम खूप वाचणार आहे कॅल्क्युलेशनमध्ये, लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे करून. सो तुम्ही बिलकुल लोड घेऊ नका. तुम्हाला हे प्रॉब्ली नसेल जरी कळालं हे पटपट कसं केलं तर तुम्ही स्पीड कमी करून बघा, किंवा स्पीड कमी करण्याची गरजच नाही. मी तर तसं एक्सप्लेन केलंच नाही, डायरेक्टली आन्सर्स सांगितले तुम्हाला. बट तुम्ही नंबर ऑफ मोल्स आरामात काढून बघा. ठीक आहे, तुम्हाला नसतील जमले तर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेटरवरती काढून बघा येतोय का. मास अपॉन मॉलिक्युलर वेट करून बघा, तुम्हाला नक्की येणार आहे. लेट्स मूव्ह टू कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. कॉन्सन्ट्रेशन टर्म्समध्ये 3च टर्म्स मी एक्सप्लेन करणार आहे कारण की ते 3 महत्त्वाचे आहेत. PPM, फॉर्मॅलिटी, नॉर्मॅलिटी माझ्या मते नाही आहे सिलेबसमध्ये तुम्हाला. मी जेवढं बघितलं टेक्स्टबुकमध्ये कुठेच नाही सापडलं आणि CETला पण येणार नाही. 3 महत्त्वाचे जे आहेत ते फर्स्ट आहे मोलॅरिटी. मोलॅरिटीचं डेफिनेशन काय आहे. मोलॅरिटी, दुसरा मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन, हे सगळे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स कोणाचे आहेत ऑफ सोल्युशन. आत्तापर्यंत आपण कशाबद्दल बोलतोय, सोल्युशनबद्दल बोलतोय. जे सोल्युशन आपण बघितलं होतं मिक्सचर, होमो, हेट्रो, होमोमध्ये ट्रू सोल्युशन, त्या ट्रू सोल्युशनबद्दल बोलतोय की त्याच्यामध्ये जो आपण छोटूसा सोल्यूट टाकणार आहे ना, तो छोटूसा सोल्यूट जो टाकला आहे त्यामुळे सोल्युशनला किती कॉन्सन्ट्रेट झालं आहे. ते जास्त सोल्यूट ॲड करणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवणं. ठीक आहे, सो सोल्युशन बनवताना सोल्यूट टाकल्यानंतर तो किती कॉन्सन्ट्रेशन झाला आहे. तर तुम्हाला काय वाटतं कसं मोजत असू आपण, तर त्याच्यामध्ये जेवढं जास्त ॲड करू तेवढं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. बट त्याला मोजण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे की किती मोल्स टाकलेत त्याच्यामध्ये, किती मोल्स टाकलेत. बघा मोल्स महत्त्वाचं आहे. हो,
तुम्ही असं नाही विचारणार किती वजन, 5 ग्रॅम टाकले, 10 ग्रॅम टाकले. हां, त्याचं पण एक कॉन्सन्ट्रेशन असतं, वेट बाय वेट, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. बट ते काही एवढं आत्ता सध्या इम्पॉर्टंट नाही आहे. ते जेव्हा लागेल न्यूमेरिकलमध्ये मी लगेच सांगेन की 5% वेट बाय वेट म्हणजे काय, 10% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम म्हणजे काय. आत्ता महत्त्वाचं आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय, किती मोल्स टाकले आहेत अपॉन पूर्ण सोल्युशनचं व्हॉल्यूम काय आहे. हे सोल्युशनचं काय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. जसं की मी 1 लिटर पाणी घेतलं, किती लिटर, 1 लिटर, आणि 1 लिटर पाण्यामध्ये 34 ग्रॅमची शुगर टाकली. किती ग्रॅम, 34 ग्रॅम टाकली शुगर, डिझॉल्व्ह केली, आणि तुम्हाला विचारलं किती मोलर सोल्युशन आहे, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे सर नंबर ऑफ मोल्स तर 0.1 आहेत. कसं काय 0.1, तर मला तर आठवतं आहे शुगर 342 आहे, माझ्यासाठी 340 आहे, 0.1 मोल टाकलं आहे. 0.1 मोल टाकलेलं आहे, किती सोल्युशन झालं आहे, तर तुम्ही म्हणा सर 1 लिटर होतं आणि हे 34 ग्रॅम ॲड केल्यावरती थोडंसं व्हॉल्यूम वाढणार आहे. बट आपण सगळ्या प्रॅक्टिकल पर्पजसाठी असंच अज्युम करणार आहे की हे पाण्याचा जो व्हॉल्यूम होता ना आधी, तर हे सोल्यूट एवढं छोटं असणार आहे की ते नाही का, म्हणजे समुद्रामधनं एक काही थोडासा पार्ट, व्हेरी व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ व्हेरी लार्ज थिंग. ओके, मोठ्या गोष्टीमधनं छोटासा पार्ट असणार आहे तो. ठीक आहे, एवढासा छोटूसा पार्ट टाकल्याने ह्याचा काही व्हॉल्यूममध्ये फारसा बदल होणार नाही आहे असं अज्युम करणार आहे, आणि मी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनला 1 लिटरच लिहिणार आहे. ठीक आहे, सो मोलॅरिटीचं डेफिनेशन काय, किती नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट आहेत किती लिटर सोल्युशनमध्ये, लिटर. ठीक आहे, हे लिटरमध्ये पाहिजे आणि हे मोल्समध्ये पाहिजे. तर तुमचं उत्तर काय येईल ह्या शुगरवाल्या एक्झाम्पलचं, तुमचं उत्तर येईल 0.1 मोल पर लिटर, मोल पर लिटर, विच इज कॉल्ड एज मोलॅरिटी. मोल इन लिटर, so molarity. Hence the unit for this is 0.1 molar. Capital M, molar is the unit. 0.1 molar. हे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे. दुसरं एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. जर तुम्ही पाण्यामध्ये 5 लिटर पाणी घेतलं, आता जास्त पाणी घेतलं, मोर वॉटर, 5 लिटर, छोटी बादली आहे 5 लिटरची, त्या 5 लिटरच्या बॉटलमध्ये ग्लुकॉन डी पावडर आहे ना आपला ग्लुकोजचा, तो पावडर डायरेक्टली त्याच्या पाण्यात टाकून दिला. किती टाकला, 90 ग्रॅम ऑफ ग्लुकोज टाकून दिला. किती मोलर सोल्युशन झालं, मोलॅरिटी काय झाली, तर त्याचं उत्तर आहे 90 ग्रॅम टाकलं ना. आपल्याला मॉलिक्युलर वेट माहीतच नाही आहे, बरोबर ना, हे माहिती असणं गरजेचं आहे. तेच म्हणतो मी तुम्हाला, ग्लुकोज म्हटल्यावरती 180 लिहून दिलेलं मी, हे अर्धा मोल झालं, अर्धा मोलच टाकला आहे. किती लिटरमध्ये, 5 लिटरमध्ये टाकला आहे, म्हणजे 0.1 मोलर झालं ना. हा लिटरमध्ये असला पाहिजे आणि हा मोलमध्ये असला पाहिजे. कधी कधी तुम्हाला ते झोल करण्यासाठी मुद्दामून तुम्हाला ते वेगळे युनिट्स देतील, तर घाबरायचं नाही आपल्याला. ठीक आहे, जसं की एक छोटंसं वेसल आहे, त्या वेसलमध्ये फक्त 20 ml पाणी, चुल्लूभर पाणी आहे, 20 ml पाणी. ते 20 ml पाण्यामध्ये आपण ॲड केलं, समजा आपण त्याच्यामध्ये ॲड केलं इथेनॉल. काय ॲड केलं, इथेनॉल. आणि इथेनॉलचं तुम्हाला मॉलिक्युलर वेट माहिती का, C2H5OH. हा त्याचा फॉर्म्युला झाला, याच्यावरनं वेट काढता येईल. हे 12 12 24 आणि 16 40 आणि 6 46. तुम्हाला सांगितलं आहे या इथेनॉल जे मी ॲड करतो आहे हे फक्त 4.6 ग्रॅम ॲड करतो आहे, फक्त 4.6 ग्रॅम. ठीक आहे, ॲक्च्युली ह्याच्या कंपॅरिझनमध्ये हे खूप जास्त झालं आहे, म्हणून मी थोडं चेंज करतो, 0.46 ग्रॅम ॲड केले. किती ॲड केले, 0.46 ग्रॅम. आता हे एवढं छोटं आहे की ह्याचा व्हॉल्यूम काही 20 ml पासून चेंज होणार नाही. तर आता ह्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगा, मोलॅरिटी सांगायची. ह्याची मोलॅरिटी काय असेल, तर 46 ग्रॅम 1 मोल असतो ना, म्हणजे 4.6 ग्रॅम 0.1 मोल झाला, आणि 0.46 ग्रॅम 0.01 मोल झाला. सो किती मोलॅरिटी झाली, 0.01 डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती आहे रे, पूर्ण सोल्युशनचं व्हॉल्यूम. तुम्ही म्हणा सर 20 ml आणि इथेनॉल ॲड केल्यामुळे थोडा वाढला तो, बट मी आधीच सांगितलं जे ॲड केल्यामुळे वाढतं ते निग्लेक्ट मारायचं. सो नुसतं 20 ml घ्यायचं, पण हे 20 ml आहे ना, मिलीलिटर आहे. सो मिलीलिटरला लिटर करावं लागेल, 10⁻³ लिटर, मोल्स पर लिटर झालं. हे 10⁻³ वर जाईल, 10⁻³ वरती गेला ना तर 10⁻³ होईल. 10⁻³ झालं की 1 2 3 शिफ्ट होईल, म्हणजे 10 बनेल. तो 10/20 इज 0.5 मोलर हे सोल्युशन आहे, 0.5 मोलर. आय होप तुम्हाला मोलॅरिटीचा मिनिंग कळाला. मी 2-3 एक्झाम्पल घेतले. आता दुसरा टर्म जो आहे तो आहे मोलॅलिटी. मोलॅरिटी, जीभ पकडून मोलॅरिटी बोला तर तुम्हाला मिळेल
मोलॅलिटी. कळालं का? म्हणजे फॉर्म्युला काय बघा त्याचा, फॉर्म्युला तसाच आहे सेम, फक्त फरक असा पडतो नंबर ऑफ मोल्स, किती आपण सोल्यूट ॲड करतोय, डिवायडेड बाय, इथे सोल्युशन नाही, इथे सॉल्वंट, खरंच जो ओरिजिनल होता ना तोच सॉल्वंटचा वजन, वजन ऑफ सॉल्वंट, सॉल्वंटचं वजन. ठीक आहे, सॉल्वंटला आपण नॉर्मली 1 नंबर देतो आणि त्याच्यामध्ये जे ॲड करतो ना त्याला आपण 2 नंबर देतो. हे थोडेसे टर्मिनॉलॉजी आहे, तुम्ही लक्षात ठेवा. सॉल्वेंटला नंबर 1, सोल्यूटला नंबर 2. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वजन ऑफ सॉल्वंट. इथे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वजन ऑफ सोल्युशन. इथे काहीच नाही, इथे तुम्हाला काहीच नाही, तर सोल्युशनच लिहितो मी, म्हणून कन्फ्युजन नको. इथे हे दोघांची ॲडिशन करावी लागते ॲक्च्युअलमध्ये. बट रिॲलिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण एवढा कमी सोल्यूट टाकत असतो की पूर्ण जे व्हॉल्यूम आहे सोल्युशनचं ते सॉल्वंट जेवढंच राहतं. ठीक आहे, फारसा फरक पडत नाही. बट दिस इज द ॲक्च्युअल फॉर्म्युला. आणि इथं नंबर ऑफ मोल्स पर kg आहे. ठीक आहे, किलोग्रॅम इथं असतं, किलोग्रॅममध्ये वजन पाहिजे. इथे प्रॉब्लेम आहे काय, नॉर्मली आपल्याला वजन ग्रॅममध्ये देतात केमिस्ट्रीमध्ये आणि ते kgमध्ये कन्वर्ट करावं लागतं. जसं की जर मी तुम्हाला सांगितलं की 5 लिटर पाणी आहे, 5 लिटर पाणी वॉटर, आणि 5 लिटर पाण्यामध्ये युरिया टाकलं 120 ग्रॅम, 120 ग्रॅम युरिया टाकलं, बघितलं मला समजलं 2 मोल टाकलं, किती पाण्यामध्ये 5 लिटर. 5 लिटर तर लिटर आहे, व्हॉल्यूम आहे, kgमध्ये करा. तर तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, पाणी असं लिक्विड आहे ज्याची डेन्सिटी 1 kg पर लिटर आहे. म्हणजे एक बिस्लेरीची बॉटल 1 लिटरची 1 किलोची असते. परत रिपीट करतो मी, एक बिस्लेरीची बॉटल 1 लिटरची 1 kgची असते. कळालं का? बिस्लेरीच्या बॉटलमध्ये जेवढं पाणी असतं ना त्याचं जर तुम्ही वजन केलं, बॉटलच्या प्लॅस्टिक सकट नाही, नुसतं पाण्याचं वजन केलं तर तुम्हाला 1 kgच मिळणार आहे. पाण्याची डेन्सिटी आहे ही. सो 5 kg म्हणजे 5 लिटर म्हणजे 5 kg झालं. सो 5 kg 2 मोल. सो 2/5 इज 0.4. सो ह्याचं उत्तर आहे 0.4 मोलल. मोलल, मोलॅरिटी, मोलॅलिटी, 0.4 मोलल सोल्युशन. इथे मला एक खूप चांगला मस्त प्रश्न आठवला. हा प्रश्न तुम्ही मला उत्तर द्या, विचार करा. 20 ते 25 सेकंड घ्या आणि 25 किंवा 30 सेकंड घ्या आणि उत्तर द्या. ठीक आहे, चांगला प्रश्न आहे खूप. ठीक आहे, मी तुम्हाला असं नाही सांगणार की कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये 1-2 आले करेक्ट आन्सर की सगळे तेच लिहितील नंतर मग. सो मला इथे तुमच्याकडनं इथेच सॉल्व्ह करून हवं आहे की तुम्ही पॉज करा व्हिडिओ, हवं तर 1-2 मिनटं घ्या, बट तुम्ही आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. तुमचे कन्सेप्ट खूप सारे क्लिअर होऊन जातील. मी तुम्हाला विचारतोय क्वेश्चन की मला तुम्ही सांगा की जर आपण सर्टन ग्रॅम ऑफ सोल्यूट पाण्यामध्ये टाकलं, सर्टन ग्रॅम ऑफ सोल्यूट सर्टन सॉल्वंटमध्ये टाकलं, किंवा सर्टन वॉटरमध्ये टाकलं, चला वॉटर इज बेस्ट एक्झाम्पल, वॉटरमध्ये टाकलं. वॉटरमध्ये काय ॲक्वेस सोल्युशन, कोणतं सोल्युशन? ॲक्वेस सोल्युशन. म्हणजे पाण्यामध्ये टाकलेलं सोल्युशन, काहीतरी टाकले, युरिया टाकलं आहे, शुगर टाकलं आहे, ग्लुकोज टाकला असेल, इथेनॉल टाकला असेल, लिक्विडवाल्या एक्झाम्पलमध्ये. मला सांगा 1 मोलर सोल्युशन तुम्ही बनवले किंवा एका स्टुडंटने 1 मोलर सोल्युशन बनवले आणि दुसऱ्या स्टुडंटनी 1 मोलाल बनवले. कोणाचं जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे? कोणाचं सोल्युशन जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे? जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त कोणामध्ये आहे असा प्रश्न आहे. 1 मोलाल जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे की 1 मोलाल? पॉज द व्हिडिओ, थिंक ऑन इट अँड देन रेझ्यूम करा. ओके, सो 1 मोलर आणि 1 मोलालमध्ये कोण स्ट्रॉंग आहे हे तुम्ही आन्सर काढलं आहे का बघूयात, करेक्ट आहे का तुमचं, रॉंग आहे. मी तुम्हाला 1 मोलरचं एक्झाम्पल घेईन आणि ते 1 मोलर किती मोलाल असतं हे काढूयात आपण. जर उत्तर आलं की 1 मोलर इज 1 मोलर, ह्याचा अर्थ दोघं इक्वल कॉन्सन्ट्रेशन आहे. जर मला असं आलं की 1 मोलर इज 1.1 मोलाल, तर मला कळेल की 1 मोलर हा 1 मोलालपेक्षा जास्त आहे. आणि जर असं आलं मला की 1 मोलर इज ओनली हाफ मोलर, म्हणजे मोलरचा अर्धाच मोलर असतो, म्हणजे मोलर छोटा झाला. ओके, आपण बघूयात आता. मी 1 मोलरचं एक्झाम्पल घेतो इथे. आय विल टेक एक्झाम्पल ऑफ, लेट अस से इथेनॉल घेऊ आपण. इथेनॉल म्हणजे वॉटर, लिक्विड आहे. इथेनॉल 46 ग्रॅम घेऊयात मुद्दामून. 46 ग्रॅम 1 मोल असतो आणि या इथेनॉलला 46 ग्रॅम म्हणजे जवळपास 46 ml असतं, ते जवळपास पाण्याच्या डेन्सिटीसारखंच असेल. 46 ग्रॅम ऑफ इथेनॉल म्हणजे 46 ml झाला तो. त्याला मला 1 मोलर सोल्युशन बनवायचं. म्हणजे काय, मला 1 मोल घ्यायचं इथेनॉलचा, 1 मोल घ्यायचं आहे आणि त्याला
1 लिटर पाण्याच्या सोल्युशनमध्ये मिक्स करायचं आहे. म्हणजे मला पाणी किती घ्यायचं आहे? 1 लिटर घ्यायचं आहे का? अरे 1 लिटर घेतलं तर 1046 एवढं ml बनेल. मला पाणी घ्यायचं आहे 940 किंवा 954 ग्रॅम ml एवढंच पाणी घ्यावं लागेल, कारण की 46 ml ऑलरेडी इथेनॉलचं लिक्विड आहेच ना. सो असं करून बनलं 1 लिटर ऑफ लिक्विड. हे झालं 1 मोलर. हे झालं 1 मोलर. 1 मोलर काय झालं कळालं का? 1 मोलर इज ॲडिंग 1 मोल इन 954 ml ऑफ वॉटर. 46 ml ऑफ ऑलरेडी इथेनॉल आहे. बट तेच मोलॅलिटीमध्ये किती येतं बघू. 1 मोलर हे आहे, तेच मोललमध्ये किती आहे? तर हे किती मोलल बनते बघूयात. मोललचं डेफिनेशन काय? किती मोल घेतलेत तुम्ही? तर एकच मोल घेतलं इथेनॉलचा. किती kg ऑफ वॉटरमध्ये ॲड केलं आहे? इथे फक्त सॉल्व्हंट घ्यायचं असतो ना, इथे सोल्यूटचा काही सीनच नसतो. तर किती सॉल्व्हंट घेतलं आहे? 954 ml. 954 ml म्हणजेच काय? 954 ग्रॅम. आणि ग्रॅमचं kgमध्ये केलं तर 0.954 kg येतं ना. सो मोलॅलिटी 1/0.94 रफली कम्स आउट टू बी 1.1 मोलल. सो ह्याचा अर्थ काय होतोय की 1 मोलर हे जवळपास 1.1 मोलल येत असेल. याचा अर्थ 1 मोलर हा मोललपेक्षा मोठा आहे. कारण की मोलॅरिटीमध्ये आणि मोलॅलिटीमध्ये फरक हाच आहे की मोलॅलिटीमध्ये डिनॉमिनेटरमध्ये अख्खा सॉल्व्हंट असतो, इथे सॉल्व्हंट प्लस सोल्यूट असतो. सो कमी सॉल्व्हंट वापरून टाकतो आपण. इथे आपण 1 मोललला काय केलं असतं? 1 मोललला मी 46 ग्रॅम 1000 ग्रॅममध्ये टाकलं असतं पाण्याच्या, आणि इथे मी 46 ग्रॅम 954 मध्येच टाकतोय. सो इथे जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. कळलं का? सो मोलॅरिटी इज मोर कॉन्सन्ट्रेशन दॅन 1 मोलॅलिटी. माहिती असतं पाहिजे तुम्हाला. इफ यू नो इट नाव, लक्षात ठेवा, तुम्ही लिहून घ्या नोट्समध्ये की 1 मोलल इज ऑलवेज मोर कॉन्सन्ट्रेट. बट हे कधी इक्वल होऊन जातात मग? ते इक्वल तेव्हा होतात ज्यावेळेस हे 1 मोलचं जे काही अमाऊंट आहे ना mlमध्ये, हा खूपच डायल्यूट असेल. फॉर व्हेरी 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 डायल्यूट सोल्युशन हे दोघं इक्वल होऊन जातं. कारण की जेवढं डायल्यूट असेल तेवढा हा फॅक्टर कमी होईल. हा जेवढा कमी होईल तेवढा हा 1000ला अप्रोच करेल. हा 1000ला अप्रोच करेल तर हा पण 1000 होता. इक्वल होऊन जातील. सो दिस इज हाऊ बोथ ऑफ देम बिकम इक्वल वेन इट इज व्हेरी 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 डायल्यूट सोल्युशन. ॲक्युएस असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो दिस इज द रिलेशन बिटवीन देम. नाव वी विल मूव. मोलॅलिटी झालं. आता आहे मोल फ्रॅक्शन. सो तिसरा जो आहे मोलॅरिटी नंतर थर्ड जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं मोल फ्रॅक्शन आहे. तो काय आहे? मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन ॲक्च्युली थोडासा लॉजिकल पण आहे. मोल फ्रॅक्शन काय असतो बघूयात आपण. मोल फ्रॅक्शन अशी क्वांटिटी आहे. बेसिकली फ्रॅक्शनचा अर्थ असतो व्हॅल्यू अपॉन टोटल. ठीक आहे, व्हॅल्यू अपॉन टोटल. जसं की मी समजा 90 ग्रॅम वॉटर घेतलं, त्यामध्ये मी फक्त 46 ग्रॅम ऑफ इथेनॉल ॲड केलं. फक्त 46 ग्रॅम ऑफ इथेनॉल इन 90 ग्रॅम ऑफ वॉटर ॲड केलं. आणि तुम्हाला विचारलं की किती आहे मोल फ्रॅक्शन, तर मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला असा बनतो. बघा, नीट बघा काय मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय म्हणतो. मोल फ्रॅक्शन, पहिली गोष्ट तर आपण बायनरी सोल्युशन शिकतोय ना, सो मोल फ्रॅक्शन 2 असतात. म्हणून एक असतो मोल फ्रॅक्शन, त्याचं नोटेशन आहे x2 असतो म्हणजे सोल्यूटचा, आणि मोल फ्रॅक्शन x1 म्हणजे सॉल्व्हेंटचा. सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन आणि सॉल्व्हेंटचा मोल फ्रॅक्शन बेसिकली काय सांगतो आपल्याला. समजा मी म्हणलं की मोल फ्रॅक्शन सोल्यूटचा 0.2 आहे. समजा मी म्हणलं तुम्हाला सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन 0.2 आहे, तर तुम्हाला आपोआप समजलं पाहिजे. प्रोबॅबिलिटीमध्ये कसं असतं की जर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड्स काहीतरी सर्टन इव्हेंटमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ह्या गोष्टीची 0.3 असेल, तर त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0.7 बनून जाते. बरोबर ना. एक पी घेतो तर आपण दुसरा क्यू घेतो. तुम्ही शिकलाय. तसंच मोल फ्रॅक्शन जर का एकाचा 0.2 असेल तर दुसऱ्याचा ऑटोमॅटिकली 0.8 बनलाच पाहिजे. आता त्याचा मिनिंग काय, त्याचा फील घेऊया. मी जर काय म्हणलो की एका कुठल्या तरी सोल्यूटचा x2 म्हणजे सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन 0.2 आहे, तर तुम्ही त्याला 0.2 नका बघू, तुम्ही त्याला असं बघा 2/10. तुम्ही त्याला असं बघा 2/8+2. मग तुम्हाला लगेच समजेल, अरे 2 मोल सोल्यूटचे टाकलेत, 8 मोल सॉल्व्हेंटचे टाकलेत. खाली कधी पण टोटल नंबर ऑफ मोल्स असतात, वरती फक्त ज्याचा मोल फ्रॅक्शन काढतो त्याचा सोल्यूट असतो, त्याचा मोल्स असतात. जसं की एक एक्झाम्पल अजून घेऊयात. एका सोल्युशनमध्ये मोल फ्रॅक्शन आहे 0.25. आपण ह्याला कसं बघणार? 0.25 नाही, आपण ह्याला बघणार 25/100 म्हणजे 1/4. 1/4 बघितल्या तुम्ही असं लिहू शकता 1/3+1. याचा अर्थ हे समजा सोल्यूटचं आहे, तर सोल्यूटचा एकच मोल वापरला आहे, सॉल्व्हंटचे 3 वापरलेत, प्लस सोल्यूटचा 1 आहे, असे 4. 1
बाहेर सोल्युशनमध्ये किती टोटल मोल्स आले. तुम्ही मला सांगा इथेनॉलचे किती मोल्स घेतले तरी ते मी एक घेतलं का नाही. इथेनॉल आता तुम्ही वापरून वापरून तुम्हाला समजलं आहे 46 असतो तो. वॉटरचं तर लहानपणापासून माहिती 18 5 म्हणजे वॉटरचे 5 मोल घेतलेत. सो मला सांगा व्हॉट विल बी मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल. इथेनॉलचं मोल फ्रॅक्शन काय असेल त्याचे मोल्स अपॉन टोटल मोल्स 5 + 1 सो 1/6 असेल. मग व्हॉट विल बी वॉटरचा मोल फ्रॅक्शन. अरे 1 मायनस करा ना. 1 - 1/6 दॅट इज 5/6. मोल फ्रॅक्शन कधी पण कॉम्प्लिमेंटरी असतात म्हणजे ॲड केलं की 1 येतं उत्तर त्यांचं. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन दोघांची ॲड केली की 1 उत्तर येतं. मोल फ्रॅक्शन खूपच चांगला एकदम समजणारी क्वांटिटी आहे. एक युनिटलेस प्युअर नंबर आहे ज्यांनी कुठलाही आपल्याला त्रास होत नाही अशी क्वांटिटी आहे. मोल फ्रॅक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे जाऊन आपण जेव्हा शिकू एलिव्हेशन इन जेव्हा आपण शिकू वेपर प्रेशरचा कॉन्सेप्ट, वेपर प्रेशरनंतर आपण पुढे जाऊन लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर शिकू, त्यावेळेस तुम्हाला मोल फ्रॅक्शनचा फील येईल. त्यावेळेस तुम्हाला त्याचा अर्थ समजला तर आहेच, अजून त्याचं ॲप्लिकेशन समजेल की कसं यूज करायचं असतं. मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करताना एकाचाच करायचं कोणतं तरी. दोन्ही फॉर्म्युला नका वापरू, एकाचाच वापरा. जसं की मी जर काही तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट, मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. आणि सॉल्व्हेंटसाठी फॉर्म्युला एक्झॅक्टली उलटा होईल, सॉल्व्हेंट अपॉन सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट. बट ह्याला मी असं लिहितो 1 - सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन. सिम्पल. या दोघांची ॲडिशन कधी पण 1 राहायला पाहिजे. तुम्हाला आधीचे पण फॉर्म्युले हवे असतील तर ते पण इथे लिहून देतो मी पटकन. आधीचे म्हणजे मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, त्यानंतर मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स अपॉन वेट ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्रॅम. 1 2 3 फॉर्म्युले. दीज आर सम बेसिक कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, खूपच जास्त महत्त्वाचे आहेत. ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला DPP देणार आहे. ह्या क्वेश्चन्सवरती नंबर ऑफ मोल्स काढा, कॉन्सन्ट्रेशन काढा, अशा प्रकारचे क्वेश्चन. तेव्हा जाऊन तुमचं वॉर्मअप होईल. आणि एकदा वॉर्मअप झालं की उद्याचं सेशन आपलं जे असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पटपट सॉल्व्ह कराल गोष्टी. बिलकुल कुठल्याही प्रकारचं काहीही कन्फ्युजन राहणार नाही. बट आधी बेसिक्स क्लिअर कराच. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना कॉन्सन्ट्रेशन टर्म्स समजले असतील. नाव वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन. आपण जेव्हा सोल्युशनमध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह करतो तर किती कॅपॅसिटी आहे त्याची, किती तो होल्ड करू शकतो. खूपच साखर टाकली पाण्यामध्ये तर ती विरघळत नाही ना, सर्टन व्हॅल्यूनंतर ती डिझॉल्वच होत नाही. सो त्याबद्दल आपण बोलणार आहे की व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन्स, व्हॉट आर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन्स, व्हॉट आर अनसॅच्युरेटेड सोल्युशन्स, व्हॉट इज क्रिस्टलायझेशन, व्हॉट इज डिझोल्युशन. या सगळ्या गोष्टी आपण बोलूयात. एकदा हे झालं आहे, हे तुम्ही लिहून घ्या, फॉर्म्युले लिहून घ्या. आणि आता लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन्स टू डिझॉल्व्ह सोल्यूट. हा लास्ट पॉईंट आहे या सेशनचा. याच्यानंतर फक्त सोल्युबिलिटी काय असतं आणि त्याचे फॅक्टर्स काय असतात हे डिस्कस करून आपण हा सेशन एंड करणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिलं लेक्चर छोटा राहणार आहे. उद्यापासून आपण वेपर प्रेशर जेव्हा चालू करू त्यानंतरचे लेक्चर्स थोडे मोठे असतील. हा माझा पण फर्स्ट लेक्चर होता केमिस्ट्रीचा, सो मी याला थोडासा शॉर्टच ठेवतो आहे. आता काय असतं हे कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एक बिकरमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये सॉल्ट ॲड करणं चालू केलं. तुम्ही 100 ml, किती ml पाणी घेतले? 100 ml म्हणजे बिस्लेरीच्या 1/10 पाणी. 1/10 म्हणजे 1000 लिटर म्हणजे 1 लिटर म्हणजे 1000 ml. 1000 mlचा 1/10 घेतला आहे पार्ट, म्हणजे फक्त 100 ml पाणी घेतलं. त्याच्यामध्ये तुम्ही 1 स्पून सॉल्ट टाकलं, मिक्स केलं. 5 ग्रॅम 1 स्पून घेऊयात आपण. मिक्स केलं, ते लगेच मिक्स झालं, पटकन मिक्स झालं. 2-3 स्टरमध्येच मिक्स झालं. अजून 5 ग्रॅम टाकलं. आता परत मिक्स केलं, परत मिक्स झालं ते. बट आधीच्यापेक्षा थोडासा वेळ लागला मिक्स होण्यासाठी. बट मी नेक्स्ट 5 ग्रॅम टाकलं तर थोडा जास्त वेळ लागला. बट मिक्स झालं, डिझॉल्व्ह झालं, ते व्यवस्थित डिझॉल्व्ह झालं. सोल्युशन एकदमच ट्रू सोल्युशन आहे. बिलकुल कुठल्याही प्रकारचा हेट्रोजिनियसचा फेज नाही आहे. एकदम सगळे लाईफमध्ये चिल आहे. 5 ग्रॅम अजून ॲड केलं, 5 ग्रॅम अजून ॲड केलं. असं करत 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 30 ग्रॅम झालं. काय 30 ग्रॅम? 5 असं 6 वेळा केलं मी. 30 ग्रॅम झालं. एकदम व्यवस्थित सगळं डिझॉल्व्ह झालं, काहीच राहिलं नाही. मी अजून 5 ग्रॅम ॲड केलं आणि मलाच कळालं की हे पण डिझॉल्व्ह झालं. बट हे डिझॉल्व्ह करण्यामध्ये मला खूप कष्ट पडले. मी खूप स्टर करत बसलो आणि शेवटी झालं ते कसं बसं. टेम्परेचर समजा पाण्याचं होतं रूम टेम्परेचर 25 डिग्री काहीतरी होतं. झालं 35 ग्रॅमपर्यंत सॉल्ट डिझॉल्व्ह झालं. मी पण खुश होतो.
बट जेव्हा मी नेक्स्ट 36 ग्रॅम ऑफ सॉल्ट टाकला आणि मी मिक्स करतोय बट तो मिक्स होण्यासाठी डिझॉल्व होण्यासाठी तयारच नाही आहे. तो थोडाफार सॉल्ट खालीच राहून गेला आहे आणि तो विरघळतच नाही आहे. मी त्याला किती पण हलवतोय तरी तो विरघळतच नाही आहे. तो किती पण स्टर केल्यानंतर विरघळत नाही आहे. मला असं वाटलं की हा जो सॉल्ट खाली पडला आहे ना, तो तसाच पडला आहे, पडीक आहे, तो काही रिझॉल्व्ह होत नाही. बट रिॲलिटीमध्ये काय होत असतं, ह्या पर्टिक्युलर पॉईंटला जेव्हा मी 35 ग्रॅम ॲड केलेलं, मी एक लिमिट रीच केलेली. त्या लिमिटला म्हणतो आपण की सोल्युशन झालं आहे सॅच्युरेटेड. मी जेव्हा 15 ग्रॅमच ॲड केलेलं ना, तेव्हा सोल्युशन काय होतं, अनसॅच्युरेटेड होतं. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय की अजूनही त्याची भूक संपली नव्हती, अजूनही तो डिझॉल्व्ह करू शकतोय, अजूनही तुम्ही त्यात ॲड करा, तो डिझॉल्व्ह करू शकतो. अनसॅच्युरेटेड होतं. मी ॲड करत गेलो, मी सॅच्युरेट करून टाकलं. 35 ग्रॅमला सॉल्ट सॅच्युरेट होऊन जातं 100 ग्रॅम पाण्यामध्ये. ऑब्व्हियसली 200 ग्रॅम तुम्ही घेतलं तर 70 ग्रॅम टाकावं लागेल, कॉमन सेन्स आहे. 100 ml ला 35 ग्रॅम सॉल्टसाठी लागतं. प्रत्येक सोल्यूटचा वेगळा असेल व्हॅल्यू. जसं की शुगरला थोडी वेगळी जास्त व्हॅल्यू असते. तुम्ही जर काही बेकिंग सोडा घेतला तर ते फक्त 10 ग्रॅम असते. तुम्ही 10 ग्रॅम फक्त त्याला सोल्यूटमध्ये टाकू शकता. 10 ग्रॅमच्या वरती होतच नाही. प्रत्येक सोल्यूटचा तो वेगळा नंबर आहे. ठीक आहे, हे नंबर तुम्हाला काही पाठ करायचे नाही, हे जस्ट मी एक्सप्लेनेशनसाठी सांगतोय. सो तुम्ही ह्याला सिरियसली पण घेऊ नका. ट्रू आहेत व्हॅल्यूज, डोंट वरी, बट कामाचे नाहीत तुमच्या. हे आपल्याला एक्सप्लेन फील येण्यासाठी सांगतोय. सो 35 ग्रॅमचा आपण टाकला NaCl, तो डिझॉल्व्ह झाला, व्यवस्थित झाला. बट 36वा ग्रॅम झाला तर तो 1 ग्रॅम खालीच पडून राहिला. तो मी स्टर करतोय काहीच होत नाही, तो मिक्सच होत नाही. सो त्या मोमेंटला आपण म्हणतो की बाबा सोल्युशन सॅच्युरेट झालं आहे, आता याला डिझॉल्व्ह करणं शक्य नाही म्हणजे स्टर करून नुसतं. तर ह्या मोमेंटला आपल्याला काय वाटतं रे, की हे जे काही 1 ग्रॅमचं सॉल्ट खाली पडला आहे असा, तो 1 ग्रॅमचा सॉल्ट तिथेच पडला आहे, तो न डिझॉल्व्ह होतोय, तो तसाच पडीक आहे. बट रिॲलिटी काय असते की त्या इक्विलिब्रियमला आपण डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणतो. म्हणजे त्या मोमेंटला आतमध्ये काय चालू असतं, त्या मोमेंटला या 1 ग्रॅम 36 ग्रॅममध्ये जो एक्स्ट्रा 1 ग्रॅम टाकला आहे मी, 36वा ग्रॅम, 35 ग्रॅम तर डिझॉल्व्ह झाला होता, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन मस्तपैकी ते बसलेत एकदम ट्रू सोल्युशनसारखे. पण तो 1 ग्रॅम जो खाली पडलेला आहे, तो काय करत असतो कॉन्स्टंटली सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करत असतो. बट समजा तो 36वा ग्रॅम जो आहे ना, 1 ग्रॅम उरलेला, त्या 1 ग्रॅममधनं 0.1 ग्रॅम समजा डिझॉल्व्ह झाला असेल तर काय होऊन जाईल, 35.1 डिझॉल्व्ह होईल. बट ते तर सोल्युशनला चालणार नाही. मग सोल्युशन काय करेल, त्याच्यातला 0.1 कुठून तरी दुसरीकडून 0.1 तो त्याला क्रिस्टलाइज करून टाकेल आणि त्याला परत सॉल्ट बनवून टाकेल. सो हा प्रोसेस चालू असतो. सो जो एक्स्ट्रा 1 ग्रॅम आहे ना, तो 1 ग्रॅम कॉन्स्टंटली डिझॉल्व्ह होत असतो आणि सोल्युशनमधनं कॉन्स्टंटली क्रिस्टलाइज होऊन तो परत सॉल्ट बनत असतो. सो एक डायनॅमिक इक्विलिब्रियम बनलेला असतो. त्यामुळे कसं असतं बघा, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट आपल्याला काय देतात, सोल्युशन देतात. आणि कॉन्स्टंट या इक्विलिब्रियममध्ये डिझॉल्विंग चालू असतं, डिझॉल्युशन, आणि कॉन्स्टंटली सोल्युशनपासून मागे काय, क्रिस्टलायझेशन चालू असतं. म्हणजे तो क्रिस्टलाइज होत असतं. असं नाही, मला पण असं वाटलं की हे 1 ग्रॅम पडीक राहील तिथेच, 35 ग्रॅम झाल्याने डिझॉल्व्ह, आता हा नाही होणार, तर नाहीच होतं, बरोबर आहे. बट तो 1 ग्रॅम तोच 1 ग्रॅम नसतो जो उरलेला 1 ग्रॅम आहे. म्हणजे काय की हा 1 ग्रॅम कंटिन्युअसली डिझॉल्व्ह होणं चालू असतं आणि त्याच मोमेंटला तो क्रिस्टलाइज पण होत असतो. क्रिस्टलाइज होणं म्हणजे काय, सोल्युशनमधनं सोल्यूट जो डिझॉल्व्ह झाला ना, तो अनडिझॉल्व्ह होणं म्हणजे तुम्हाला कळालं असेल, फील आला असेल. अनडिझॉल्व्ह होणं म्हणजे तो परत क्रिस्टल बनणं. सो डिझॉल्व्ह होतोय आणि ॲट द सेम टाईम अनडिझॉल्व्ह होतोय, तो म्हणजे क्रिस्टलाइज होतोय आणि इथे तर 1 ग्रॅमच राहते. दिस प्रोसेस इज इक्विलिब्रियम कॉल्ड ॲज डायनॅमिक इक्विलिब्रियम. आणि जर आता हे तर झालं सॅच्युरेशन झालं, सॅच्युरेशनच्या वरती काही स्कोप नाही. आता जर मी सम अदर मीन्स काहीतरी मी झोल वगैरे करून हे 36वा ग्रॅम पण डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, तो कसा करू शकतो मी, ऑब्व्हियसली या पाण्याला थोडं गरम करून टाकतो. मी काय करतो, वॉटरला हीट करतो, गरम करतो. गरम केल्यानंतर वॉटर मॉलिक्युल्स थोडे व्हायब्रेशन्समुळे कायनेटिक एनर्जी वाढेल, थोडे लांब जातील आणि अजून डिझॉल्विंग त्याची टेंडन्सी वाढेल, तो अजून जास्त डिझॉल्व्ह करू शकेल. सो आता हे 1 ग्रॅम मीठ पण डिझॉल्व्ह झालं मी त्याला पाण्याला गरम केल्यामुळे. आणि नंतर परत त्याला रॅपिडली कूल केलं मी. आता कूल केल्यावरती जेव्हा तो परत रूम टेम्परेचरला येईल तेव्हा त्या सोल्युशनमध्ये 36 ग्रॅम पाणी डिझॉल्व्ह झाले, बरोबर ना. तर ह्याला म्हणतो आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनला सॅच्युरेटेड सोल्युशन जाऊन द्या. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन कळालं तुम्हाला की आपण बळच सॅच्युरेटेडच्या पण वरती पण डिझॉल्व्ह करून टाकलं विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर.
आणि परत कूल डाऊन केलं तर ह्या टेम्परेचरला त्याच्यामध्ये 35च बसू शकतंय, पण इथे 36 गेले. आता जर काही मला त्या 36मधनं 1 ग्रॅम परत काढावा लागेल ना मला, तर तो सॅच्युरेटेडवर येईल. तर जर मी एक छोटासा जर काही इथे सॉल्टचा क्रिस्टल टाकला, छोटासा जर काही मी क्रिस्टल टाकला, तर दॅट एक छोटासा सॉल्टचा पीस टाकल्यानंतर इट विल हेल्प फॉर क्रिस्टलायझेशन. तो एक छोटासा सॉल्टचा पीस टाकल्याने काय होईल, जो एक्स्ट्रा सुपर सॅच्युरेटेडचा जो पार्ट आहे ना, तो पटकन 1 ग्रॅम क्रिस्टलाइज होऊन खाली पडून जाईल अँड वी विल गेट बॅक अवर सॅच्युरेटेड सोल्युशन. सो रिमेंबर, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनला जर आपण क्रिस्टल टाकून आपण त्याला जर काही परत क्रिस्टलायझेशन केलं, क्रिस्टलायझेशन प्रमोट करतो आपण जेव्हा क्रिस्टल टाकतो ना, तर क्रिस्टलायझेशन प्रमोट होतात. का होतं, त्याच्या मागे काय केमिस्ट्री आहे याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, गरज पण नाही इनफॅक्ट. बट टाकल्यानंतर 1 ग्रॅम फक्त छोटासाच तुकडा टाका मिठाचा, ऑटोमॅटिकली दॅट सॉल्ट विल क्रिस्टलाइज. इथून सुपर सॅच्युरेटेडपासून तो सॅच्युरेट होईल. एक लक्षात ठेवा, सुपर सॅच्युरेटेडपासून तो अनसॅच्युरेटेड नाही बनणार. अनसॅच्युरेटेड म्हणजे 35पेक्षाही कमी नाही, 35पर्यंत तर अलाउडच आहे लिमिट. सो 35च्या वरती जेवढं एक्स्ट्रा होतं ना, तो एक्स्ट्रा काढून टाकतो इन फॉर्म ऑफ क्रिस्टल्स. सो दीज आर द मिनिंग्स. तुम्ही वर्ड्स वाचाल बुकमध्ये, अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेड, क्रिस्टलायझेशन, डिझोल्युशन, तेव्हा तुम्हाला कन्फ्यूज नाही झालं पाहिजे, अर्थ समजले पाहिजे. ठीक आहे, हे मिनिंग आहेत या गोष्टींची. ठीक आहे, सो तुम्हाला एक कळलं असेल की बाबा प्रत्येक सोल्युशनची कॅपॅसिटी असते सोल्यूट डिझॉल्व्ह करण्याची. आपण फोकस करूयात सॅच्युरेटेडवरती. ठीक आहे, नीट बघा, सॅच्युरेटेड सोल्युशन्स जे असतात ना, त्या सोल्युशन्समध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असतं, बघा तुम्हाला हे थोडं डिफिकल्ट वाटू शकतं. आता मी तुम्हाला हे तिघांचेही मिनिंग सांगितलेत आणि तुम्हाला तिघांचे मिनिंग नीट समजलेत. मला सांगा बरं, सॅच्युरेटेड पाण्याचं सोल्युशन, मिठाचं सोल्युशन सॅच्युरेटेडला किती ग्रॅम असतं? तुम्ही म्हणाल सर 35 ग्रॅम असतं. ॲब्सोल्युटली करेक्ट. 35 ग्रॅमला सॉल्ट सॅच्युरेट होऊन जातो. किती ग्रॅम पाण्यामध्ये? 100 ग्रॅम पाण्यामध्ये. हे सॉल्टची व्हॅल्यू आहे. मी तुम्हाला बेकिंग सोडाची सांगितली, 10 ग्रॅम आहे 100 ग्रॅममध्ये. सो ह्या कॉन्सन्ट्रेशनला एक नाव दिले त्यांनी, त्याला म्हणतात सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी सोल्युबिलिटी इज किती ग्रॅम ऑफ सबस्टन्स सॅच्युरेशन वेळेस, सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये किती ग्रॅम ऑफ सबस्टन्स 100 ग्रॅममध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो, त्याला सोल्युबिलिटी म्हणतो. मे बी साखरेची, शुगरची सोल्युबिलिटी काहीतरी वेगळी असेल, मे बी 200 ग्रॅम असेल 100 ग्रॅममध्येच. 100 ग्रॅम पाण्यामध्ये 200 ग्रॅम शुगर पण ॲड करू शकतो आपण. सो दॅट इज 200 ग्रॅम त्याची सोल्युबिलिटी झाली पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. सॉल्टची कमी आहे, बेकिंग सोडाची अजून कमी आहे, तिसऱ्या कोणाची तरी अजून कमी असेल. सो एव्हरी सबस्टन्स का सोल्युबिलिटी इज डिफरंट. सोल्युबिलिटी आपण ग्रॅम पर ग्रॅममध्ये देऊ शकतो, वेट बाय वेट. बट काही ठिकाणी त्याला मोल्स पर वेट पण देतात. काय? मोल्स पर व्हॉल्यूम, मोल्स पर व्हॉल्यूम पण देतात, म्हणजे मोलॅरिटीमध्ये पण देतात, मोलॅरिटीमध्ये. ठीक आहे, काही बुक्समध्ये किंवा काही ठिकाणी सोल्युबिलिटीला बघा, सोल्युबिलिटी एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेशनच आहे ना रे. सोल्युबिलिटी काय आहे? सोल्युबिलिटी जेव्हा सोल्युशन सॅच्युरेटेड होतं, तर सॅच्युरेट झालेल्या सोल्युशनची जी काही कॉन्सन्ट्रेशन आहे त्या कॉन्सन्ट्रेशनला सोल्युबिलिटी म्हणतात. मग ते कॉन्सन्ट्रेशन मी मोल फ्रॅक्शनमध्ये देऊ शकतो, ते कॉन्सन्ट्रेशन मी मोलॅरिटीमध्ये देऊ शकतो, ते कॉन्सन्ट्रेशन मी वेट बाय वेटमध्ये देऊ शकतो, ते कॉन्सन्ट्रेशन मी मोलॅलिटीमध्ये देऊ शकतो. माझ्याकडे ऑप्शन्स आहेत खूप सारे. कन्सेप्ट समजला पाहिजे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन, आणि सॅच्युरेटेड सोल्युशनमधली जी काही कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट इज कॉल्ड एज सोल्युबिलिटी. सो व्हॉट इज सोल्युबिलिटी ऑफ व्हॉट इज द सोल्युबिलिटी ऑफ दिस थिंग सॉल्ट NaCl? इट इज 35 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. दिसायला समजायला किती सोपं आहे, 35 ग्रॅम इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर. मोलॅरिटीमध्ये करून दाखवतो. मोलॅरिटीमध्ये 35 ग्रॅम म्हणजे रफली मला असं वाटतं आहे 58 असतं ना, 58.5 असतं NaClचं. 35 ग्रॅम किती येणार आहे? अर्ध करू त्याला, अर्ध केलं तर 29 होतो. सो 0.55 वगैरे येईल, 0.55. सो 0.55 मोल असतं हे. आता मी ओरली केलं, 35 ग्रॅम ऑफ NaCl म्हणजे 0.55 मोल ऑफ NaCl पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. आता 100 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे 100 प्लस 35 ॲड होईल ना, सो थोडंसं व्हॉल्यूम वाढेल. सो मी रफली 0.12 ml 12 लिटर घेतो. ठीक आहे, हे तुम्हाला जाऊन दे, इग्नोर मार. हे तुम्हाला झेपणार नाही प्रॉब्ली. हे म्हणजे तुम्हाला वाटेल काय करतोय मी. हे तुम्हाला कळालं ना की कॉन्सन्ट्रेशन वेट बाय वेट दिलं आहे. तुम्हाला मोलॅरिटीमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं, नॉर्मॅलिटीमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं, मोल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं, पाहिजे त्यात कन्वर्ट करता येईल. बट सोल्युबिलिटीचा मिनिंग काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सोल्युबिलिटी? साध्या शब्दांमध्ये सोल्युबिलिटी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट दॅट कॅन डिझॉल्व्ह मॅक्सिमम
किती मॅक्सिमम सोल्यूट डिझॉल्व करू शकतो ॲट सॅच्युरेटेड इन द सॅच्युरेटेड सोल्युशन. किंवा अजून चांगल्या शब्दांमध्ये सोल्युबिलिटी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन द सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशनमधलं जे कॉन्सन्ट्रेशन असतं त्यालाच तर म्हणतात सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी नॉर्मली वेट बाय वेटनी देतात किंवा आपल्या बुकमध्ये मोल्स पर व्हॉल्यूम पण दिलं आहे, म्हणजे मोलॅरिटीमध्ये पण देऊ शकतो आपण. ठीक आहे, बिलकुल काही डिफिकल्ट नाही आहे, बिलकुल असं हा फॉर्म्युला तो फॉर्म्युला असं नाही आहे, समजून घ्या. सोल्युबिलिटीचा फील घ्या. सोल्युबिलिटी काय असतं? सोल्युबिलिटी असतं कॉन्सन्ट्रेशन असतं ते जेव्हा सोल्युशन हे सॅच्युरेट होऊन जातं, पूर्णपणे सॅच्युरेट होऊन जातं, त्याच्यात जास्तीत जास्त सोल्यूट आपण स्टर करून करून बसवलं आहे तेवढं त्यावेळेसचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असतं त्याला आपण सोल्युबिलिटी म्हणतो. आता आपण बघणारे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की ही सोल्युबिलिटी कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड करते. मला तर माहिती आहे ही टेम्परेचरवर डिपेंड करते. टेम्परेचर वाढवलं ते सोल्युबल जास्त होतोय. अजून पण फॅक्टर्स आहेत, 3 फॅक्टर्स आहेत. ते तिन्ही फॅक्टर्स आपण पटकन बघूयात अँड वी विल एंड दिस टॉपिक. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो आता लास्ट पॉईंट आहे हा की सोल्युबिलिटी कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड करते. आणि सोल्युबिलिटी काय आहे तुम्हाला समजलं आहे. सोल्युबिलिटी जेव्हा सोल्युशन सॅच्युरेट होऊन जातं ना त्यावेळेसचं कॉन्सन्ट्रेशन आहे. किती मोल्स बसतात पर लिटर ज्यावेळेस सोल्युशन पूर्णपणे सॅच्युरेट झालं आहे, अजून त्यात काहीच ॲड करू शकत नाही आपण. आणि ऑब्व्हियसली टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून तुम्ही टेम्परेचर वाढवून अजून ॲड करू शकाल तसं नाही. ॲट अ गिवन टेम्परेचर सोल्युबिलिटी फिक्स्ड असते. म्हणजे 20 डिग्रीला 35 ग्रॅम आहे NaClची. मी समजा गरम केलं पाणी, 40 डिग्री केलं, 50 डिग्री केलं, 60 डिग्री केलं, तर मग नक्कीच 35च्या ऐवजी 40 ग्रॅम पण डिझॉल्व होऊ शकेल. सो प्रत्येक सोल्युबिलिटी ही एका कॉन्स्टंट टेम्परेचरलाच डिफाईन करू शकतो आपण. सो म्हणून इफेक्ट ऑफ टेम्परेचर लिहिलं आहे मी ते. सो इफेक्ट ऑफ टेम्परेचर, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट आणि इफेक्ट ऑफ प्रेशर. नीट बघा, तुम्हाला आठवतंय ना सोल्युशन आपण कोणतं ठरवलं आहे, कोणतं सोल्युशन शिकायचं आपण ठरवलं. आपण ठरवलं की सोल्युशन आपण बायनरी शिकायचं आहे. पहिली गोष्ट बायनरी म्हणजे 2च असणार, एक सोल्यूट एक सॉल्वंट असणार. दुसरी गोष्ट आपण ठरवली की सॉल्वंट हे लिक्विडच असणार. सॉल्वंट हे लिक्विडच असणार. सोल्यूट सॉलिड असू शकतं, साखर टाकू शकतो. सोल्यूट लिक्विड असू शकतं, तुम्ही इथेनॉल टाकू शकता, अल्कोहोल टाकू शकता. सोल्यूट गॅस असू शकतो, तुम्ही कार्बन डायऑक्साईड टाकू शकता. सोल्यूट काहीही असू शकतो, सॉल्वंट मात्र लिक्विड असलं पाहिजे. आता बघा, फर्स्ट 3 मधले मी पहिले एक्सप्लेन करतो की नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंटवरती सोल्युबिलिटी कशी डिपेंड करते. मी तुम्हाला सांगितलं, पाणी घ्या, NaCl टाका, वेगळी सोल्युबिलिटी. साखर टाका, वेगळी सोल्युबिलिटी. तुम्ही बेकिंग सोडाचं एक्झाम्पल दिलं, त्याची सोल्युबिलिटी वेगळी आहे. कारण की नेचरवर डिपेंड करतं ना, सोल्यूट काय सॉल्वंट काय त्यांच्या नेचरवर डिपेंड करतं. जसं की तुम्हाला माहिती असेल लाईकवाले जे असतात मॉलिक्युल्स, लाईक म्हणजे लाईक विल डिझॉल्व लाईक वाले मॉलिक्युल्स. जसे की पोलर मॉलिक्युल्स जे असतात ना ते पोलर मॉलिक्युल्स पोलर कंपाऊंड्समध्ये इझिली डिझॉल्व होतात. जसं की NaCl हे पोलर आहे, Na आणि प्लस Cl मायनस, आणि वॉटरमध्ये ते इझिली डिझॉल्व होतं, वॉटर इज पोलर. सो पोलर पोलर डिझॉल्व होतील. नॉन पोलर पण चांगले डिझॉल्व होऊ शकतात. नॉन पोलरमध्ये एक्झाम्पल आहे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल बेन्झिनमध्ये इझिली डिझॉल्व होतो. नॅफ्थलीन बेन्झिनमध्ये इझिली डिझॉल्व होतो. आता कोलेस्ट्रॉल काय आहे, नॅफ्थलीन काय आहे, ह्याचे जरा स्ट्रक्चर्स तुम्ही करा, थोडा रिसर्च करा, नोट्समध्ये ॲड करा हे की हे असं असं होतं. नॅफ्थलीन डिझॉल्व्स इन बेन्झिन. दोन्ही नॉन पोलर आहेत. सो नॉन पोलरमध्ये पोलरमध्ये डिझॉल्व होतं. बट काही एक्झाम्पल असे पण आहेत की जिथे नॉन पोलर पण पोलरमध्ये डिझॉल्व होतं. जसं की शुगर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करू शकता. शुगर थोडीच काही, सुक्रोज जो आहे तोच काही पोलर मॉलिक्यूल आहे, पण तो होऊ शकतो बिकॉज ऑफ पाण्यामध्ये आहे हायड्रोजन बॉन्ड, आणि हायड्रोजन बॉन्डिंगमुळे ते पॉसिबल आहे. पाणीमध्ये बऱ्याच गोष्टी डिझॉल्व होतात, तुम्हाला माहितीच असेल हे. ओके, सो नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंटमध्ये काय काय लिहायचं आहे. लाईक पोलरमध्ये डिझॉल्व होतो. कारण की काय होतं, पोलरमध्ये काय डिझॉल्व होतो, कारण की पोल्स बनले Na+Cl- तर आयन इंटरॅक्ट करतात. सो इंटरॅक्शन्स बेसिकली वाढतात, त्यामुळे पोलरमध्ये डिझॉल्व होतो. नॉन पोलरमध्ये डिझॉल्व होतो. आणि काही एक्झाम्पल्स जसं की शुगर इन वॉटर जे आहे ते नॉन पोलर पण पोलरमध्ये होऊ शकतात, आणि त्याचं रिझन आहे हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, हे थोडं थिअरी आहे, हे बघून घ्या. शुगर इन वॉटर याचं एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. सो पहिलं मी सांगितलं सोल्युबिलिटी कोणावर डिपेंड करते. सोल्युबिलिटी नेचरवर डिपेंड करते. सोल्यूट कोणता घेता, सॉल्वंट कोणता घेता, त्याच्यावर डिपेंड करणारे सोल्युबिलिटी काय. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग तुमच्या नोट्समध्ये ॲड झालं पाहिजे. कोणते कोणते पॉईंट्स आहेत. लाईक असेल तर जास्त सोल्युबल, अनलाईक असेल तर नाही सोल्युबल. बरोबर, एक्झाम्पल आहे, पण शुगरचं एक्झाम्पल त्यांनी घेतलं आहे. शुगर वॉटरमध्ये सोल्युबल आहे बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. हे एक्झाम्पल आहे, एक्सेप्शन्स. एनिवेज, कामाचे जे आहेत ना ते हे 2 आहेत. हे इनफॅक्ट हा इम्पॉर्टंट आहे, आणखी तर न्यूमेरिकल बनणार आहे. हे पण थिअरॉटिकल. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो
तेव्हा आपण सोल्यूट ॲड करण्याचा जो प्रकार करतो ना सोल्यूट, तर तो आपण सॉलिड ॲड करतो, लिक्विड ॲड करतो. ठीक आहे. आपण गॅस ॲड करण्याचं अजूनही बोललो नाही, बट गॅस पण ॲड करू शकतो ना. जसं आपण बघितलं आहे, सॉल्वंट लिक्विड राहणार ना, बट सोल्यूट तर सॉलिड पण असू शकतो, लिक्विड पण असू शकतो, गॅस पण असू शकतो. सो सॉल्वंट इज ऑलवेज लिक्विड, सोल्यूट कुड बी एनिथिंग. सो टेम्परेचरचा काय इफेक्ट आहे बघूयात आपण. सो टेम्परेचरचा इफेक्ट बघा काय, जर आपण टेम्परेचर वाढवलं तर काही कंपाऊंड्समध्ये टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढते, ते जास्त सोल्युबल होऊन जातात. ते आता हे नॉर्मली त्यांनी असं ऑब्झर्व केलं आहे, त्यांनी ग्राफ पण आपण दाखवलं आहे, वेगवेगळ्या कंपाऊंडचा ग्राफ दिला आहे बुकमध्ये, तो ग्राफ पण तुम्ही बघून घ्या. त्या ग्राफमध्ये सोल्युबिलिटी टेम्परेचरबरोबर प्लॉट केली. बऱ्याच ह्यांची सोल्युबिलिटी इन्क्रीज होती, काहींची स्टीप आहे इन्क्रीज, राईज एकदम जास्त आहे, काहींचं राईज कमी आहे. तुम्हाला डिक्रीजवाला कोणाचाच दाखवला नाही आहे, डिक्रीजवाला एकही दाखवला नाही आहे. बट एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं आहे डिक्रीजचा, आणि तो एक्झाम्पल जो दिला आहे तो सोडियम सल्फेट दिला आहे, Na2SO4 सोडियम सल्फेट दिला, आणि हा एनहायड्राईड आहे, एनहायड्राईड. इनफॅक्ट हा हायड्राईड असेल ना त्याची पण सोल्युबिलिटी वाढते टेम्परेचरबरोबर, त्याची पण सोल्युबिलिटी वाढते. एनहायड्राईडची जी आहे त्याची सोल्युबिलिटी कमी होते पुढे. ठीक आहे, एनहायड्राईडची सोल्युबिलिटी कमी होते. एक्सेप्शन आहे, हा लक्षात ठेवा. बाकी गॅसेससाठी तर कमीच होते. तुम्ही जर का गॅसेसचे ग्राफ बघितले ना तर गॅसेससाठी सोल्युबिलिटी कमीच होते. नॉर्मली सोल्युबिलिटी वाढते, ह्याचं एक एक्झाम्पल, ह्याच्यात कमी होते, काहींसाठी फास्ट वाढते, काहींसाठी स्लो वाढते. ते तुम्हाला तो जो ग्राफ दिला आहे त्या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता. ग्राफमध्ये डिक्रीज कोणाचंच दिलेलं नाही, मी आधी परत रिपीट करतो, ग्राफमध्ये फक्त इन्क्रीजिंग दाखवलं आहे. बट असं नाही की सगळ्यांचीच सोल्युबिलिटी वाढते, नाही. आपल्याला कॉमन सेन्सनी वाटतं सोल्युबिलिटी वाढली पाहिजे, बट असे काही रिॲक्शन्स असतात ज्याच्यामध्ये सोल्युबिलिटी कमी पण होऊ शकते. हे जे आहे का होतं, एक्सेप्शन आहे. आणि गॅसेसमध्ये तर झालीच पाहिजे कमी. आता मी सांगतो गॅसेसमध्ये का कमी झाली पाहिजे. गॅसेसमध्ये जर काही मी पाणी घेतलं 10 डिग्रीला, थंड पाणी आहे आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे खूप सारं. आता ऑक्सिजन जे आतमध्ये डिझॉल्व्ड असतं ना तर ते गॅस मॉलिक्युल्स आहेत बेसिकली. आता मी जसं पाण्याला गरम करीन आणि 60 डिग्रीवरती गरम करीन, 60-70 डिग्रीला गरम झाले पाणी, तर आतमध्ये ऑक्सिजन जे आहे ना ते त्याची कायनेटिक एनर्जी वाढून जाईल आणि त्याची टेंडन्सी एस्केप होण्याची वाढेल. तो पण पाण्यातनं बाहेर जायचं, मला माझी कायनेटिक एनर्जी खूप वाढली. आणि आपण शिकलो आहे गॅसेसमध्ये KTGमध्ये, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस RMS स्पीड इन्क्रीजेस. आणि जसा गॅस जास्त हे बनेल, एनर्जेटिक बनेल, इट विल नॉट रिमेन इन द लिक्विड एनीमोर. ओके, तो लगेच एस्केप होण्याचा प्रयत्न करेल. सो सोल्युबल, लेस सोल्युबल राहील तो, इट विल ट्राय टू एस्केप. सो गॅसेससाठी नॉर्मली सोल्युबिलिटी डिक्रीज होते. ठीक आहे. सो ग्राफ्स त्याचे नाही दिलेत, बट माहिती असलं पाहिजे गॅसेससाठी ॲज यू इन्क्रीज टेम्परेचर सोल्युबिलिटी कमी होणार आहे. आणि हे रटायचं नाही, कॉमन सेन्स आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो कसं लक्षात ठेवा तुम्ही. टेम्परेचरचा काय इफेक्ट आहे. सॉल्टचं एक्झाम्पल घ्या, 35 ग्रॅम सॉल्ट डिझॉल्व्ह होतं आहे. आता हे लक्षातच ठेव स्टँडर्ड म्हणून, 35 ग्रॅम डिझॉल्व्ह होतं आहे. तर गरम केल्यावरती 40 ग्रॅम होते, 50 ग्रॅम होते, जास्त डिझॉल्व्ह होते. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ सॉलिड मटेरियल्समध्ये नॉर्मली काय होतं सॉलिडमध्ये की टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढत आहे. बट गॅसचं एक्झाम्पल घेऊ आपण. गॅसचं एक्झाम्पल घेतलं आपण तर जसं पाणी आपण गरम करतो ना तर त्याच्यातनं गॅसेस रिलीज व्हायला लागतात, पाण्यामधले गॅसेस बाहेर निघतात, सोल्युबिलिटी कमी होऊन जाते गॅसेसमध्ये. एक एक्सेप्शन आहे Na2SO4 सोडियम सल्फेट. हे जे सोडियम सल्फेट आहे त्याच्यामध्ये हा एनहायड्राईड आहे. जर काही त्याच्यामध्ये वॉटर असेल तर तो इन्क्रीजिंग आहे, नंतर डिक्रीज. इनफॅक्ट हा ग्राफ नाही आहे, सो आपल्याला हा आउट ऑफ स्कोप झाला आहे पूर्णपणे. जस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की याचा डिक्रीज होतो, दॅट्स इट. एनहायड्राईड Na2SO4 चा सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. दॅट इज वॉट यू मस्ट नो. बघा, टेक्स्टबुक ओपन करा, टेक्स्टबुक ओपन करून बघा ग्राफ कसं चालू आहे, काय चालू आहे, कोणाकोणाचे स्टीप आहेत, कोणाकोणाचे स्लांट आहे हाईट, कोणाकोणाचे स्लोप एकदम वाढलेत, कोणाकोणाची सोल्युबिलिटी एकदम वाढलेत, काहींचे एकदम हळूहळू वाढलेत. बघा जरा, तुम्ही नोट्समध्ये लिहा की हे हळू वाढतात, हे फास्ट वाढतात. हे तुम्हाला कामात येईल CETसाठी. ठीक आहे. सो टेम्परेचरचा इफेक्ट समजला असेल, नेचर ऑफ सोल्यूट सॉल्वंट कळाला असेल. आता आपण लास्ट पॉईंट बघूयात, इफेक्ट ऑफ प्रेशर, अँड देन वी विल एंड दिस सेशन. ओके, सो सोल्युबिलिटीमध्ये लास्ट जो पॉईंट आहे दॅट इज इफेक्ट ऑफ प्रेशर. आता आपण बघितलं आहे की सोल्युशन आपण जे स्टडी करतोय ते बायनरी आहे, लिक्विड सॉल्वंट आहे, बट सोल्यूट तर काही पण असू शकतं, सॉलिड, लिक्विड, गॅस. तर प्रेशरचा इफेक्ट जो आहे ना तो, जर मी सोल्यूट जे टाकतोय ना ते सॉलिड असेल, म्हणजे सॉल्ट असेल, NaCl असेल, किंवा लिक्विड असेल, इथिल अल्कोहोल असेल, तर प्रेशरनी त्याला काही फरक नाही पडणार की बाबा प्रेशराईज करा अजून जास्त सॉल्ट डिझॉल्व्ह होणार नाही. प्रेशरचा इफेक्ट ना सॉलिड, लिक्विड, सोल्यूटला तर फरकच पडत नाही. प्रेशरचा इफेक्ट जास्त करून गॅशियस
सोल्यूटला पडतो, गॅशियस सोल्यूट. जसं की मी समजा पाण्यामध्ये ऑक्सिजन मला भरायचं आहे, पाण्यामध्ये मला कार्बन डायऑक्साईड भरायचं आहे, पाण्यामध्ये मला कोणतंही गॅस फिल करायचं आहे, गॅस डिझॉल्व्ह करायचं आहे, तर त्या केसमध्ये वरतून प्रेशराईज केलं तर मग वाढतो. आणि द रूल स्टेट्स दॅट प्रेशर सोल्युबिलिटी जो आहे, सोल्युबिलिटी गॅस, किती गॅस या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे तो प्रेशरला प्रपोर्शनल असतो. दिस इज कॉल्ड ॲज हेनरीज लॉ. हेनरीज लॉ. हेनरीज लॉ स्टेट्स दॅट की सोल्युबिलिटी गॅसची, हा फक्त गॅससाठी आहे, हा तुम्ही सॉलिड लिक्विडला वापरू पण नका. गॅसचा लॉ आहे तो की किती गॅस या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे ते प्रेशरवर डिपेंड करणार आहे, की किती प्रेशर आपण एक्झर्ट केलं आहे. ॲक्च्युली या लिक्विडच्या वरती जे मॉलिक्युल्स आहेत त्याचं प्रेशर असतं ते पार्शियल प्रेशर. किती प्रेशर वरतून एक्झर्ट केलं आहे त्या प्रेशरवरती, म्हणजे या गॅसच्या वरती जे काही गॅस, या लिक्विडच्या वरती जो काही गॅस आहे ना, तो गॅस किती प्रेशराइज्ड आहे त्या प्रेशरला सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रपोर्शनल. कॉमन सेन्स आहे, जास्त प्रेशराइज केलं मी गॅसला तर जास्त सोल्युबल होणार आहे. आणि ह्याचा जो कॉन्स्टंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज हेनरीज कॉन्स्टंट. के ऑफ एच इज हेनरी इज इक्वल टू पी. ठीक आहे, सोल्युबिलिटीचं युनिट सगळ्यांना माहिती आहे, आपण त्याला कुठलंही कॉन्सन्ट्रेशन वापरू शकतो, बट आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी वापरले मोल पर लिटर. सो याचा युनिट मोल पर लिटर आहे. प्रेशर आपण घेणार आहे, सिन्स आपल्याला केचं युनिट लिहायचं आहे, प्रेशर आपण बारमध्ये घेणार आहे. आणि तुम्हाला माहिती पाहिजे 1 बार बेसिकली 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो. ठीक आहे, 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो 1 बार. सो हा बारमध्ये असतो. सो के एचचं युनिट काय येईल, के एचचं युनिट येईल मोल पर लिटर पर बार. मोल पर लिटर पर बार, दिस इज द युनिट. ओके, आपल्याला डायमेन्शन वगैरे विचारत नाहीत काय केमिस्ट्रीमध्ये. सो हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. हा कॉन्स्टंट जो आहे ना, हा गिवन टेम्परेचरला कॉन्स्टंट आहे. हा गिवन टेम्परेचरला कॉन्स्टंट आहे. तुम्ही प्रेशर वाढवा, सोल्युबिलिटी वाढणार. बट जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर हा पण वाढणार. लक्षात ठेवा, टेम्परेचर वाढवल्यावरती कॉन्स्टंट के एच वाढतो. आता हे मागच्या वर्षीच्या सिलेबसमधनं बेस्ड क्वेश्चन आलेला CETला, आणि त्याच्यावरती आता आपल्या सिलेबसमध्ये काही जास्त डिटेल दिलेच नाही आहेत. ठीक आहे, सो लक्षात ठेवा फक्त टेम्परेचर वाढवल्यावरती के एच वाढतो. के एच वाढतो, रिमेंबर दिस. ओके, मेन आहे हा तुम्हाला हेनरीज लॉ कळाला आहे. हेनरीज लॉ काय स्टेट करतो की कोणत्याही लिक्विडमध्ये किती गॅस डिझॉल्व्ह होणार आहे ते एक्झर्टेड प्रेशरवर डिपेंड करेल, आणि सोल्युबिलिटी हा प्रेशरवर डिपेंड करेल. आधी सॉलिड लिक्विडमध्ये काय सीन होता, सॉलिड लिक्विडमध्ये तर टेम्परेचर वाढवा, लिक्विडमध्ये नेचर ऑफ द सोल्यूट आणि सॉल्वंटवर डिपेंड करणार. हा तिसरा जो आहे इफेक्ट ऑफ प्रेशर तो फक्त गॅससाठी व्हॅलिड आहे. हेनरीज लॉ गॅससाठी व्हॅलिड आहे. अँड इट स्टेट्स दॅट सोल्युबिलिटी इज प्रपोर्शनल टू प्रेशर, कॉन्स्टंट इज के एच, युनिट इज दिस. अँड नाव वी विल सॉल्व सम न्यूमेरिकल्स ऑन दिस, अँड देन वी विल हॅव अ DPP शीट. तुम्हाला मी DPP शीट अटॅच करून दिली आहे, ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. तुम्हाला काही डाऊट आले तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी का नाही सॉल्व करत आहे DPP, कारण की 11वीची DPP आहे. आपण काही बघितलंच नाही 12वीचं अजून नवीन. 11वीमधलं बेसिक्स घेतले मी, मोल्स कसे काढायचे, किंवा तुम्हाला बेसिकली हे कसं कॅल्क्युलेट करायचं, कॉन्सन्ट्रेशन, नॉर्मॅलिटी, मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शन, हेच क्वेश्चन्स आहेत. सो ते 10 ते 12 क्वेश्चन्स असतील जे तुम्ही DPP म्हणून सॉल्व करा. ठीक आहे, आजचा तो होमवर्क आहे. फक्त 2 न्यूमेरिकल दिले टेक्स्टबुकमध्ये, वी विल सॉल्व देम क्विकली. ओके, फर्स्ट क्वेश्चन 2.1 आहे, प्रॉब्लेम 2.1 सॉल्ड एक्झाम्पल आहे. काय क्वेश्चनमध्ये सांगितले की प्रेशर बघा, सोल्युबिलिटी ऑफ N2 नायट्रोजन गॅस इन वॉटर ॲट 25°C, टेम्परेचर दिलं आहे त्यांनी, इज 1 बार. प्रेशर दिला आहे, सोल्युबिलिटी किती दिली आहे, ह्या प्रेशरला एवढी सोल्युबिलिटी दिली. सोल्युबिलिटी देताना तुम्हाला युनिट काय दिली ते बघायचे. हे मोल पर लिटर आहे, म्हणजे मोलॅरिटी दिली बेसिकली. ही आहे कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ॲट सॅच्युरेशन ही सोल्युबिलिटी झाली. तुम्हाला विचारली के एचची व्हॅल्यू सांगा. आपल्याला माहिती आहे एस इज प्रपोर्शनल टू पी, एस इज इक्वल टू के एच इंटू पी. एस किती आहे 6.85 इंटू 10⁻⁻⁴ मोल पर लिटर इज इक्वल टू के एच इंटू, अरे हा पी तर 1 बार आहे आणि हा बारमध्येच ठेवायचा असतो आपला, घेऊन या खाली, अपॉन 1 बार झाला तो. सो मिळालं ना के एच डायरेक्टली मिळाला 6.85 इंटू 10⁻⁴ मोल पर लिटर पर बार. सिम्पल, एवढा सिम्पल क्वेश्चन विचारू शकत नाही कधी कोणी, एवढा सिम्पल आहे. बट त्यात दुसरा प्रश्न वाचा काय, मोलॅरिटी विचारली. आता मोलॅरिटी ऑफ N2 सांगा, म्हणजेच तुम्हाला एस विचारलंय रे, एसच मोलॅरिटी आहे. एस काय आहे, एस सोल्युबिलिटी जरी असेल तरी ती एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन आहे मोलॅरिटी. तुम्हाला विचारले की आता मोलॅरिटी सांगा जर प्रेशर 0.75 असेल सेम ॲटमॉस्फेरिक कंडिशन्सला, म्हणजे टेम्परेचर तेच ठेवलं आहे. आता टेम्परेचर तेच ठेवलं तर के तोच वापरावा लागेल मला. मी परत एकदा हा फॉर्म्युला वापरतो आता, एस इज इक्वल टू के एच इंटू पी. फक्त यावेळेस मला काय फरक आणायचं की के एच तोच वापरूयात, 6.85 इंटू 10⁻⁴. फक्त यास प्रेशर कमी केलं,
टेम्परेचर तेच ठेवलं, टेम्परेचर तेच ठेवलं म्हणून के एच तोच राहिला. प्रेशर कमी केलं आहे, कमी प्रेशर म्हणून कमी सॉल्युबिलिटी, कमी सॉल्युबल होणार आहे. किती आहे प्रेशर? 0.75. 0.75 तुम्हाला माहिती आहे 3/4 असतो. सो करूया डिवाइड. 4च्या टेबलमध्ये 4 1 जा 4, 0.7 जा 1 जा 1.713 जा 5.13. 5.13 इंटू 10⁻⁻4 हे सॉल्युबिलिटी राहणार आहे. सॉल्युबिलिटी म्हणजे किती आली? 5.13 इंटू 10⁻⁻4 मोल पर लिटर. यालाच तर मोलॅरिटी म्हणतो आपण. सो उत्तर काय आहे? मॅच होतं आहे का? येस, मॅच होत आहे. 5.138 इंटू 10⁻⁻4 मोल पर लिटर इज द मोलॅरिटी. दॅट इज वॉट वॉज आस्क्ड. क्वेश्चन नंबर 2.1. लेट्स मूव टू द सेकंड क्वेश्चन. प्रॉब्लेम नंबर 2.2 पहा. सॉल्ड एक्झाम्पल आहे. एक गोष्ट इथे सांगायची राहिली मला की हेनरीज लॉमध्ये डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेनरीज लॉ आणि एक्सेप्शन्स टू हेनरी लॉ हे डिलीट केलं आहे सिलेबसमध्ये, म्हणून मी ते नाही घेतलं. डायरेक्टली आपण न्यूमेरिकल्स बघतो. ठीक आहे. सो प्रॉब्लेम नंबर 2.2 काय? हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज गिवन 0.159 मोल पर एल बार आणि तुम्हाला सांगितलं आहे 25 डिग्री. ठीक आहे, टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे. व्हॉट विल बी द सॉल्युबिलिटी, म्हणजे सॉल्युबिलिटी विचारली जर प्रेशर 130 mmHg असेल तर. बघा, प्रेशर जर का 130 mmHg असेल तर एस काय असेल? तर आपल्याला माहिती आहे एस इज इक्वल टू के एच इंटू पी. सीन असा आहे की बाबा प्रेशर बारमध्ये दिलं आहे, सॉरी प्रेशर mmHg मध्ये दिलं आहे, पण इथं बारमध्ये युनिट आहे. के एचचं युनिट जे आहे ना ते 0.159 मोल पर लिटर आणि बार आहे. आपल्याला काही पण करून हे प्रेशरला बारमध्ये आणायचं. आता तुम्हाला माहिती आहे 1 बार म्हणजे 10⁵ असतो. करूयात. प्रेशर जर mmHg मध्ये दिलं असेल तर यू कॅन इझिली कन्वर्ट ना. तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड शिकलाय. प्रेशरचा फॉर्म्युला असतो h ρg. बट सीन असा आहे की डेन्सिटी ऑफ मर्क्युरी दिली नाही. मला डेन्सिटी ऑफ मर्क्युरी माहिती आहे 1300 मी टाकू का? चालणार आहे, बट थोडासा प्रॉब्लेम आहे की केमिस्ट्रीमध्ये असल्या गोष्टी करत नाही आपण. जे दिलं ते वापरूनच मला करायचं आहे. सो मला हे पण माहीत आहे की चला प्रेशर मला असं नाही काढता येणार, पण मला हे माहिती आहे 760 mmHg म्हणजे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे 1.013ला मी 1 म्हणू शकतो का? आणि 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअरला मी बार म्हणू शकतो का? एक बार एवढा आहे. तर 130 mmHg किती बार असेल हेच फक्त मला पुट करायचं. सो मी प्रेशरचं काय पुट करू? आय विल नॉट पुट 130 mmHg. आय विल पुट किती बार. सो ते कसं कॅल्क्युलेट करणार? 130 इंटू 1 अपॉन 760 mmHg. सो mmHg विल कॅन्सल. हे गेलं. 13च्या टेबलमध्ये काही येतं आहे का? काहीच नाही येते. ठीक आहे, काही वाटत नाही मला येण्यासारखं. एनिवेज ह्याला मी 0.16 करून टाकतो इंटू 13/76. 13 काय करू राव? ठीक आहे, ह्याला डबल केलं. जाऊन दे, सॉल्व करू. 13 1 जा 13, 13 5 जा 65, 11 राहिला. 6 जा 78, 7 जा 91, 8 जा 104, 9 जा 8 जा 104. काय राहिला होता? 11 राहील ना. 104 म्हणजे 6 राहिला आता. आणि ह्या ऑलमोस्ट 5 जा 0.16 अपॉन 5.85 राहिला आहे. ह्याला सॉल्व करायचं आणि उत्तर आणायचं आहे. आता थोडं केमिस्ट्रीमध्ये हाच प्रॉब्लेम असतो की कॅल्क्युलेशन्स थोडेसे किचकट असतात. एनिवेज मला असं वाटतं की आपण अजून एक अप्रोच बघू शकतो, काहीतरी असेल. 0.16 इंटू 13 अपॉन खाली 75 लिहून टाकू. आपल्याला काम करू 75 लिहून टाकू. असं का केलं मी? कारण की 76पेक्षा 75 बरा. आणि याला मी जर काही 4ने मल्टिप्लाय केलं ना स्ट्रॅटेजिकली तर हा 300 बनतो. काय बनतो? 300. मुद्दामून केलं मी. 300 बनला की तो खूप इझी होऊन जाईल. बघा, हे 2 0 साईडला राहू द्यात. शेवटी आपण त्याला 100ने डिवाइड करू. 3चं काय होतं आहे का? तर 3चं होणार आहे काहीतरी 4 16 जा 64. सो 0.64 इंटू 13 अपॉन 3 आणि खाली 100 आहे. शेवटी करू त्याचं काय करायचं ते. 13 4 जा 52, 13 6 जा 78 + 5 83, 13 0 जा 13. सो 8.32 डिवायडेड बाय 3 आणि खाली 100 आहेच. 3च्या टेबलमध्ये 3 2 जा 6.23 राहिला. 7 जा 21, 22 राहिला. 7 जा 2.77 अपॉन 100. उत्तर आलं पाहिजे 0.0277. 0.0277 मोल पर लिटर.
झोल है झोल. येस, आपला आन्सर बरोबर आहे. त्यांचा आन्सर चुकीचा आहे. त्यांनी चुकीचा आन्सर सॉल्व्ह केला आहे. त्यांनी काय केलं आहे बघा तुम्हीच. त्यांनी टेक्स्टबुकमध्ये 0.159ला 0.173ने मल्टिप्लाय करून 0.277 काढलं आन्सर, विच इज रॉंग. 0.1 × 0.1 इज 0.01. एक झिरो अजून राहिला ना त्यांचा, हे बरोबर आहे. ठीक आहे. सो दॅट इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 2 सॉल्ड एक्झाम्पल. आय होप तुम्हाला समजले असतील दोन्ही एक्झाम्पल्स. आता DPP देतोय मी प्लस होमवर्क प्रॉब्लेम देतोय. हे दोन्ही प्रॉब्लेम करा आणि उद्याचं लेक्चर बघा, नाही तर गोष्टी कळणार नाहीत. ठीक आहे. सो दॅट्स इट गाईज. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. शुअरली 100% सगळ्यांनी हे केलं DPP तरच तुम्हाला उद्याचं लेक्चर कळणार आहे, कारण की उद्या नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन हे सगळं चालू होणार आहे. सो उद्याचं लेक्चर समजायचं असेल तर आजचं DPP नक्की करा. ठीक आहे. चलो, दॅट्स इट. वी विल एंड द सेशन. बाय बाय.